कार्यक्रम सुरू हो रहा है। आपले आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर महेश अभ्यंकर या दोघांचं मी स्वागत करतो आणि आमच्या अध्यक्षांना सांगतो त्यांना इकडे मंचावरती घेऊन यावं। अनघाताई या आमच्या सेक्रेटरी आहेत, तुम्ही सुद्धा इकडे येऊन बसा। या दोघांचंही मी स्वागत करतो। पुन्हा एकदा सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतो, त्यांना खूप 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 अभिनंदन आणि शुभेच्छा देतो आणि मान्यवरांना सांगतो स्टेजवरती येऊन दीप प्रज्वलन करावं। हा नुसता दीप नाही आहे, हा ज्ञानदीप आहे। आपला कार्यक्रम पण ज्ञानदीपासारखा असल्या कारणाने हा नुसता दीप नाही, हा नुसता दिवा नाही आहे, तर ज्ञानदीप आहे। प्रारंभी विनंती करू गणपते विद्यादया सागरा, अज्ञानत्व करोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेश दरिद्र दुःख अवधे देशांतरा पाठवी, एरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी। नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे, माथा शेंदूर पाजरे वरिवरे दुर्वा कुर्वांचे तुरे। माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखोनी चिंता रे, गोसावी सुत वासुदेव कविरे ते मोरियाला स्मरे। ब्रह्मानंदम सुखगम पागमातभूतं परम सुखगंधमाने मूतं। आता प्रमुख पाहुण्यांची ओळख मिसेस केळकर करून देतील। सगळ्या आलेल्या विद्यार्थ्यांना आणि आलेल्या पाहुण्यांना, आपले अध्यक्ष आहेत त्यांना नमस्कार। मी इकडे आपल्याला जे आज प्रमुख पाहुणे आणि आपल्याला जे रंगतदार कार्यक्रम करणार आहेत आपल्यासमोर, त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी इकडे उभी आहे। आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर महेश अभ्यंकर लाभले आहेत। मात्र त्यांचा परिचय खूप मोठा आहे, पण मी थोडक्यात परिचय करून देते। त्या परिचयामध्ये हे व्यक्तिमत्व कसे बहुआयामी आहे याची प्रचिती तुम्हाला येईलच। मुंबईच्या KEM हॉस्पिटल म्हणजे सर्वात जे सन्मानाचं मानलं जातं अशा हॉस्पिटलमधून त्यांनी डॉक्टर वैद्यकीय पदवी मिळवली आहे। वैद्यकीय व्यवसायसुद्धा ते करतात, औषध निर्माण तज्ज्ञ, व्यवस्थापन सल्लागार अशी बहुआयामी त्यांची ओळख आहे। ग्लोडर्मा या औषध कंपनीचे ते डायरेक्टर आहेत। वैशिष्ट्यपूर्ण कार्य म्हणजे असं आहे, विदेशामध्ये देशामध्ये 1700 वैद्यकीय व्याख्यान देणारा सर्वात तरुण डॉक्टर वक्ता असा त्यांचा बहुमान आहे। 50हून अधिक शोधनिबंध विविध वैद्यकीय जर्नल्समध्ये त्यांचे प्रकाशित झालेले आहेत। इतक्या कमी वयामध्ये एवढं मोठं कार्य त्यांनी खूप केलेलं आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये ते उत्तम एक प्रशिक्षक असून JEE आणि NEET या परीक्षांचे विद्यार्थ्यांना ते आत्तापर्यंत 3000हून जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शनसुद्धा केलेलं आहे। म्हणजे एक प्रकारे ते शिक्षकसुद्धा आहेत। सामाजिक कार्य तर ते ग्रंथ तुमच्या दारी मुंबई शाखेचे विभागाचे ते अध्यक्ष आहेत, हो ना सर?
मुंबई शिक्षण वैद्यकीय मदत आदिवासी विकास क्षेत्रातील 15हून अधिक सामाजिक संस्थांशी ते जोडलेले आहेत. म्हणजे सामाजिक कार्यसुद्धा या वैद्यकीय क्षेत्राबरोबर आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाबरोबर ते सामाजिक कार्याला सुद्धा जोडलेले आहेत. उत्कृष्ट लेखक आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी काही पुस्तकं लिहिलेत. रँक म्हणून त्यांचं अलीकडेच विद्यार्थ्यांसाठी JEE आणि नीटच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. त्याच्या आधी इमोजी मनोबल उंचावणाऱ्या कथा कोविडमध्ये स्वतःच्या अनुभवावरती त्यांनी लिहिलेलं ते पुस्तक आहे. ते इंग्रजी आणि मराठीमध्ये सुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्याच्या 10,000 वाचकांनी त्या पुस्तकाचं वाचन केलेलं आहे. त्यांना 30हून जास्ती पुरस्कार प्राप्त आहेत. राज्यपालांच्या हस्ते कोविड योद्धा 2021 रोजी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. समाज गौरव पुरस्कार 2022 रोजी देण्यात आला. विधानसभा अध्यक्षांच्या हस्ते लोकमत 2023चा चेंज मेकर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 3 सामाजिक संस्थांकडून महाराष्ट्र गौरव 2024 हा पुरस्कार आणि 2025ला सुद्धा हाच पुरस्कार लागोपाठ 2 वर्ष त्यांना मिळालेला आहे. आता मी आपल्या अध्यक्षा उर्मिलाताई यांना मी सांगते की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आता आपले आपल्या आजच्या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिक संघातर्फे तुमच्या रंजनासाठी आणखीन एक रंगतदार व्यक्तिमत्वाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. खुसखुशीत खमंग अशा कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे. त्या श्री प्रकाश सप्रे यांचा मी परिचय करून देते. त्यांचा परिचय करून देतानाच तुम्हाला जाणवेल की ते कसे खुसखुशीत आणि रंगतदार कार्यक्रम करतात. त्यांचे गुरु आहेत ते शरद तळवलकर आहेत बरं का. यावरूनच तुम्हाला कल्पना येईल की ते कसे रंगतदार आणि छान कार्यक्रम करतात. अक्षय थिएटर्स ही स्वतःची व्यावसायिक संस्था त्यांनी 1978 रोजी गुढीपाडवा या दिवशी स्थापन केली. वरचा मधला रिकामा, आपलं बुवा असं आहे, जोडी हिंदुस्तानी या व्यावसायिक नाटकांची आणि थापेने मारली थप्पड व सप्रेम नमस्कार या एकपात्री प्रयोगांची निर्मिती सरांनी केलेली आहे. आजपर्यंत 52हून अधिक व्यावसायिक नाटकातून प्रमुख भूमिका त्यांनी केल्या आहेत. गाजलेली नाटकं त्यांची अशी आहेत: वरचा मधला रिकामा, संगीत मृच्छकटिक, बायको पळाली माहेरी, कट्यार काळजात घुसली. हे तर केवढं मोठं नाव आहे नाटकाचं आणि सुप्रसिद्ध नाटक आहे, संगीत नाटक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं आहे. राजकारण गेलं चुलीत. आत्ता आपण जी परिस्थिती बघतो त्याला योग्य असं ते शीर्षक आहे. प्रतापगड आणि जोडी हिंदुस्तानी अशा विविध नाटकांमध्ये त्यांनी काम केले. एवढंच नाही तर विविध आता नवीन क्षेत्र त्यानंतरची जी निर्माण झाली, आकाशवाणी आहे, त्यानंतर मालिकांचं क्षेत्र आहे म्हणजे दूरदर्शन क्षेत्र आहे, यामध्ये सुद्धा त्यांनी चौफेर मुसाफिरी केलेली आहे. आकाशाची फळे, कथाकथी, टोकन नंबर, नुपूर, साईबाबा आणि मोरिया गोसावी या मालिकांमधून त्यांनी यशस्वीरित्या सिरियलमधून म्हणजे मालिकांमधून त्यांनी कामं केली आहेत. हिंदी मालिका, आकाशदीप, रेशीम धागे, रेडिओवरील अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग म्हणजे रेडिओ आलं, नाट्य म्हणजे स्टेजवरचं काम आलं, आणखीन शिवाय आत्ताचं नवीन दूरदर्शन चित्रपट याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कामं केलेली आहेत. त्यांना आता पुरस्कार मिळाले ते आपण बघूया. सर्व प्रकारच्या नाटकांमध्ये केलेल्या लक्षणीय कामगिरीबद्दल त्यांना कैलासवासी गंगाधर लोंढे स्मृती पुरस्कार अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे मिळालेला आहे. राष्ट्र गौरव पुरस्कार
ताई घाणेकर स्मृती मंच यांच्यातर्फे त्यांना देण्यात आलेला आहे. कैलासवासी वसंत शिंदे स्मृती पुरस्कार विनोदी कलाकार अखिल भारतीय नाट्य परिषद यांच्यातर्फे त्यांना देण्यात आलेला. नाशिक येथील पुष्परत्न संस्थेचे पुष्परत्न जीवन गौरव पुरस्कार तसेच पुष्परत्न काव्य गौरव पुरस्कार हे 2 पुरस्कार त्यांना अलीकडेच म्हणजे 2023 साली मिळालेले आहेत. असे हे आपले विविध रूपामध्ये तुमच्यामध्ये आता ते कार्यक्रम करतीलच तेव्हा तुम्हाला त्यांचा आणखीन परिचय होईल. तर अशा आपल्या आज कार्यक्रमाचे जे आहे त्यांना आपण पुष्पगुच्छ देऊया. धन्यवाद सौ केळकर. आता ज्येष्ठ नागरिक संघ गोरेगाव पूर्व ज्येष्ठ नागरिक संघ गोरेगाव पूर्व यांच्या अध्यक्षा या संस्थेची थोडक्यात माहिती तुम्हाला करून देतील. तत्पूर्वी चंद्रात्रे मॅडम आता स्वागत गीत करतील. हॅलो हॅलो. हर्षभराने करीतो आम्ही, हर्षभराने करीतो आम्ही स्वागतम 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 स्वागतम. सुंदर सरगम अर्पण करीतो, सुंदर सरगम अर्पण करीतो स्वागतम स्वागतम. पुष्पसुगंधी गुंफुनी माला, भावगीतांची ही स्वरमाला. पुष्पसुगंधी गुंफुनी माला, भावगीतांची ही स्वरमाला. अर्पण हे करीतो आम्ही, अर्पण हे करीतो आम्ही स्वागतम स्वागतम. स्वागत आपुले पुष्प गुंफण्या, गुरुजनांचा आदर करण्या. प्रार्थनाही करीतो आम्ही, प्रार्थनाही करीतो आम्ही स्वागतम स्वागतम. हर्षभराने करीतो आम्ही स्वागतम 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 स्वागतम. धन्यवाद. धन्यवाद अनघाताई. आता सौ उर्मिलाताई गुजर संस्थेची माहिती करून देतील. मी आपणाला थोडक्यात ज्येष्ठ नागरिक संघ गोरेगाव पूर्व याची माहिती देणार आहे. संघाला 40 वर्ष पूर्ण झाली, 41व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. दरवर्षी जुलैमध्ये आमचा वर्धापन दिन असतो, जूनमध्ये आम्ही हे विद्यार्थी बक्षीस समारंभ करतो. आता विद्यार्थी बक्षीस समारंभ सत्कार समारंभाचा मूळ उद्देश हा असतो की विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे, शिक्षणासाठी प्रवृत्त करणे हा मुख्य उद्देश असल्यामुळे आम्ही आवर्जून दरवर्षी गेली 40 वर्ष हा उपक्रम राबवत आहोत. आणि त्याच्यासाठी संघ खर्च करतो. व्यतिरिक्त काही सभासदांनी सुद्धा स्पेशल देणग्या ठेवलेल्या आहेत. त्या देणग्या आणि संघाचा खर्च संघ देतो. असं मिळून आम्ही विद्यार्थ्यांना बक्षिसं देतो. त्याचा मूळ उद्देश विद्यार्थ्यांनी यापुढेही असं छान शिकावं, मोठं व्हावं, आपलं आणि भारताचं नाव रोशन करावं हा त्याचा मागचा उद्देश असतो. त्याचबरोबर संघाचे इतर उपक्रमही खूप असतात.
आम्ही वयाची 75 साजरी करतो सभासदांची. लग्नाला 50 वर्ष झालं त्या जोडप्याचाही आम्ही सत्कार करतो. वर्षाला एकदा आम्ही स्पोर्ट्स डे ठेवतो. त्या दिवशी सगळ्या प्रकारचे खेळ असतात, जे आपण लहानपणी खेळलेले असतो ते खेळण्याची मजा काही आवडत असते. व्यतिरिक्त पिकनिक असते. अशा अनेक उपक्रम आम्ही करत असतो. दर महिन्याला 2 महिन्याला एक प्रोग्राम द्यायचा आमचा प्रयत्न असतो. तर त्यामुळे आम्ही आज हा जो प्रोग्राम केला आहे तो विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणं हा मुख्य हेतू आहे आणि त्यांनी असं दिवसेंदिवस यश मिळवावं ही आमची सदिच्छा आहे, संघाची सदिच्छा आहे. धन्यवाद. आता ज्याच्यासाठी तुम्ही उत्सुकतेने वाट बघता आहात तो सप्रेम नमस्कार. सप्रेम नमस्कार ह्या कार्यक्रमाचं नाव आहे आणि आता सादर करणार आहेत प्रकाश सप्रे सर. धन्यवाद. प्रकाश सप्रे. ज्येष्ठ नागरिक संघ गोरेगाव पूर्व यांचे अध्यक्ष, कमिटी मेंबर्स आणि आपण सर्व जमलेले रसिक यांचा मी आभारी आहे. मला माझा कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली याबद्दल आपला मी आभारी आहे. कलादेवता नटराज माझे या व्यवसायातले गुरु कैलासवासी शरद तळवलकर आणि आपण जमलेले सर्व रसिक यांना विनम्र अभिवादन करून अक्षय थिएटर्स सविनय सादर करीत आहे नमन करुणी नटराजाला. नमन करुणी नटराजाला साकडं घालुनी तुम्हा रसिकांना. नमन करुणी नटराजाला साकडं घालुनी तुम्हा रसिकांना आशीर्वाद मागतो एक वार सादर करण्या सप्रेम नमस्कार. सप्रेम नमस्कार. सप्रेम नमस्कार. मंडळी, जी माणसं हवीशी वाटतात ती माणसं भेटत नाहीत. जी माणसं हवीशी वाटतात ती माणसं भेटत नाहीत. जी नकोशी वाटतात ती भेटतात. तुम्ही नाही बरं का मला काय. जी माणसं हवीशी वाटतात ती माणसं भेटत नाहीत. जी माणसं नकोशी वाटतात तीच माणसं भेटतात. ज्यांच्याकडे जायला हवं असं वाटतं त्यांच्याकडे जायला जमत नाही. ज्यांच्याकडे जाऊ नये असं वाटतं त्यांच्याकडे जावं लागतं. जीवन हे असंच असतं. जीवन हे असंच असतं. त्याच्याशी जपूनच वागावं लागतं. त्याच्यापुढं कोणाचंच काही चालत नाही. जिकडे नेईल तिकडे जावं लागतं. जिकडे नेईल तिकडे जावं लागतं. म्हणून आज आपल्या समोर मी उभा आहे. नमस्काराचे प्रकार एकूण 2. पहिला सप्रेम नमस्कार. नावातच सगळं आलं. प्रेमासह केलेला नमस्कार. सप्रेम नमस्कार हा अंतःकरणापासून करतो. या नमस्काराचं वैशिष्ट्य हा कोणालाही करता येतो. लहान मुलाला करतो, मोठ्या माणसाला करतो, परमेश्वरालाही आपण जाता जाता असा करतो. यामध्ये एकमेकांमध्ये प्रेमभाव जागृत करण्याचा अद्भुत सामर्थ्य या सप्रेम नमस्कारात असतं. दुसरा साष्टांग नमस्कार. अष्ट अंग नमस्कार. शरीराची 8 अंग धरणीला टेकवून आपण जो नमस्कार घालतो त्याला साष्टांग नमस्कार म्हणतात. हा कोणालाही घालत नाही. लहान मुलाला आपण नाही घालत. हा आपले कोणी महाराज, कोणी गुरु अथवा परमेश्वर यांनाच आपण साष्टांग नमस्कार घालतो. किंवा एखाद्या माणसानं न पटणारी गोष्ट आपल्या मनावर पटवायचा प्रयत्न केला तर त्याला कुचेष्टेनं म्हणतो तुला साष्टांग नमस्कारच घातला पाहिजे. आता सहज इकडे येण्यापूर्वी घरामध्ये खेळा मारत होतो. खेळा कशासाठी? कॅलेंडर लावण्यासाठी. आता तुम्ही विचाराल कॅलेंडर कशासाठी? हिशेब ठेवण्यासाठी. तुम्ही विचाराल पैशाचा? नाही हो. काय? बायको माहेरी गेली, खानावळीतला डबा लावलाय. म्हणजे काय माहितीये, ज्या तारखेला डबा नाही त्या तारखेला कॅलेंडरवर फुली, नाही का? म्हणजे महिन्याच्या शेवटी एका नजरेत कळतं किती खाडे झाले, म्हणजे बिल द्यायला बरं पडतं, नाही का? आता हे सगळं तुम्हाला मी सांगायला लागलो आपली ओळख होण्यापूर्वी. आता तुम्ही म्हणाल ओळखीचं काय मोठं, आता काय आलात ते सांगायला चाला, असं नाही.
ओळख असली म्हणजे बोलण्यात जास्त जवळीक निर्माण होते. सहानुभूतीपूर्ण का काय असा म्हणतात तसा दृष्टिकोन येतो. म्हणजे समजा मी तुम्हाला सांगितलं महादेव सखाराम यांना मुलगा झाला बरं का, तर तुम्ही म्हणणार झाला पुढं, कारण तुम्ही महादेव सखारामना ओळखत नाही ना. पण तेच मी तुम्हाला सांगितलं, अहो असं काय करताय, अहो महादेव सखाराम म्हणजे तुमचे मेवणे बायकोचे सख्खे भाऊ म्हटल्याबरोबर तुम्ही मुलगा झाला केव्हा, कुठे, कुठल्या हॉस्पिटलमध्ये, किती पाऊंडाचा आहे, आणि मग अण्णांनी कळवलं कसं नाही, कमाल आहे अण्णांची. अगं हे ऐकलं का, अण्णांना मुलगा झाला, हा माझ्या नाही तुझ्या. ही सगळी धावपळ झाली कारण तुम्ही महादेव सखारामना ओळखता, म्हणून ओळख महत्वाची. तर मी श्रीप्रकाश सप्रे, वय वर्ष 72, सुखी माणूस, आयुष्यात ध्येय काही नाही आणि नव्हतं. डॉक्टर इंजिनियरच्या तर वाट्यालाच गेलो नाही, कधीच नाही, अजिबात नाही. झोप कधीही लागते, कितीही वेळ लागते, खास गोळ्या वेळेला अजिबात घ्याव्या लागत नाहीत. आयुष्य येईल तसं घेतो, खास अपेक्षा वगैरे काही नाही. सकाळ झाली दिवस घालवायचा, संध्याकाळ झाली झोपायचं. पण आपण सगळ्या माणसांना काही ना काहीतरी प्रॉब्लेम हे आयुष्यात आपल्या जीवनात असतातच, आणि आपण त्याचं सोल्युशनही काढतो आणि त्यातनं बाहेरही पडतो. तसंच मलाही एक प्रॉब्लेम आहे जो आपल्या सर्वांना कधीतरी जाणवतो, तो म्हणजे असा एखादा दिवस असा उजाडतो, आज वेळच जात नाहीये, माझा टाइमपास होत नाहीये. किती वाजलेत, 11च, अरे मला वाटलं 1-2 वाजले असतील, असं काही वेळेला वाटतं. पण सगळा दिवस असा आपला बेचैनीत जातो. मग अशा वेळेला मी काय करतो, रात्री माझ्या खोलीत जातो, खोलीची दारं खिडक्या सगळे बंद करतो, खोलीमध्ये अंधार करतो, खोलीच्या मधोमध्ये खुर्ची घेऊन बसतो. डोळे मिटून शांतपणे बसल्यावर माझ्या डोळ्यासमोरून माझ्या पूर्वायुष्यात घडलेल्या काही विचित्र घटना या माझ्या डोळ्यासमोरून फ्लॅशबॅक प्रमाणे तरळत जातात आणि त्यामध्ये दिसायला लागते माझी शाळा. ज्या शाळेत प्राथमिक शिक्षण 1ली ते 4थी न्यू इंग्लिश स्कूल, नवीन मराठी शाळा, टिळकांनी स्थापन केलेली शाळा, ती आठवते. या शाळेतले मास्तर आठवतात. एक मास्तर मराठी विषय शिकवायला आम्हाला मास्तर असायचे. त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की जो धडा किंवा जी कविता शिकवतील त्यातलं पात्र जिवंत होऊन आमच्यासमोर बोलतंय का काय असं आम्हाला वाटायचं. आम्हाला अब्राहम लिंकनचं एक पत्र अभ्यासाला होतं. अब्राहम लिंकननी आपल्या मुलाच्या हेडमास्टरला त्याच्यावर कोणत्या पद्धतीचे संस्कार करा या आशयाचं पत्र लिहिलं होतं. मास्तर शिकवायचे, आम्हाला वाटायचं साक्षात अब्राहम लिंकन बोलतोय. दुसरे मास्तर होते हिंदीचे, गोपटे मास्टर, हिंदी. आता त्यावेळेला 5वीला हिंदी विषय नवीन. आता कसं आहे, पहिलीपासूनच पोरं आता ते हिंदी पिक्चर वगैरे बघून हिंदी वगैरे बोलायला लागतात. पण आम्हाला 5वीला इंग्लिश आणि हिंदी हे विषय 2 हे नवीन. त्यामुळे आम्हाला त्याच्या काही शंका असायच्या. आता हिंदी आम्हाला बोलताच यायचं नाही, त्यामुळे आम्ही सरांना विचारायला द्यायचो हिंदीच्या, सर हे असं कसं, ते आम्हाला अडवायचे आणि म्हणायचे हिंदी मी बोलू. अहो पण सर आम्हाला बोलता येत नाही. तेच तर तुम्हाला विचारायला हिंदीमध्ये बोलो. दूर अभ्यासात चुकलं तरी चालेल, बोला. आणि हे हिंदी मी बोलो असं म्हणणारे मास्तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला मस्त भाषण करायचे. हिंदी में बोलो असं म्हणणारे मास्तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला भाषण करायचे. भाइयों और बहनों, लेडीज एंड जेंटलमैन, इंडिया हमारी कंट्री है और हम हैं इंडिया के सिटीजन, इसलिए हिंदी बोलना हमारी ड्यूटी है. यार बेचारी हिंदी की किस्मत ही फूटी है. आजकल की यंग जनरेशन व्हेनेवर माउथ खोलती है ओनली एंड ओनली इंग्लिश ही बोलती है. ये सुनकर हमारा सर शेम से झुक जाता है एंड हार्ट डीप वेदना से भर आता है. ये सब वेरी रॉन्ग है. इन रियलिटी देशद्रोह है, ढोंग है. हमें अपने डेली लाइफ में हिंदी लैंग्वेज को खिलाना है, उसे वर्ल्ड वाइड फैलाना है. देन ओनली मेरे एंड भारत माँ के ड्रीम्स होंगे सच. थैंक यू वेरी मच. थैंक यू वेरी मच.
विनोदाचा भाग सोडला. या सरांच्या मार्गदर्शनाखाली हिंदीच्या परीक्षा दिल्या, त्या पोटापाण्यापुरते मार्क मिळून कसा तरी पास झालो होतो. म्हणजे हे असं सगळं शालेय जीवन आठवतं. नंतर मला आठवते माझी चाळ, ज्या चाळीत आमचे बापदाद्यांपासून म्हणजे आमच्या आजोबा आजींपासून राहत होती 50-60 वर्ष, ती चाळ मला आठवते. या चाळीतलं वातावरण तर आपल्या मुंबईच्या लोकांना काही सांगायला नको. या चाळीतलं वातावरण, एक घर ही संकल्पना काय आहे ते चाळीत दिसायचं. आमच्याकडे पुण्यामध्ये वाडे होते, वाडा आणि चाळ एकच. आणि ह्या चाळीतले आमचे चाळकरी फार एक्झिक्युटिव्ह ऑफिसरपासनं स्टेशनवर हमाली करणाऱ्या हमालापर्यंत या सगळ्या कॅटेगरीची लोक आमच्या चाळीत राहत होती. कोणाकडं लग्न असेल तर आपल्या घरचं लग्न असं समजून लोक तिथं राबायला जायची. कोणावर दुःखद प्रसंग आला तेवढ्याच रीतीनं दुःखात सहभागी व्हायची. नंतर दिवाळीच्या वेळेला चकल्या करंज्या कडबोळ्या करायला एकमेकींकडे आमच्या आया जायच्या आणि 4-4 शॅम्पल पण घेऊन यायच्या. पण आज ते वातावरण नाही. अर्ध्या रात्रीत खुट्ट झालं की चाळ खडबडून जागी व्हायची. आज माझ्या शेजारी कोण आहे हे मला कळत नाही शेवटपर्यंत. ललिता पवार सारखी दिग्गज अभिनेत्री कोथरूडला फ्लॅटमध्ये 3 दिवस मरून पडली, शेजारच्याला पत्ता नाही. ही खऱ्या अर्थानं फ्लॅट संस्कृती. माझ्या शेजारी कोण राहतं कळत नाही. 3 दिवस दूधवाला येतो, दार वाजवतो, दार उघडत नाहीत, परत जातो. 4थ्या दिवशी येतो, तो शेजारच्याला म्हणतो, अरे 3 दिन से मैं आता हो, ये दरवाजा नाही खोलती, जरा देखो. पोलीस चौकीत गेले, पोलिसांनी घर फोडलं. समोर ललिताबाईंचं प्रेत होतं. 4 दिवस झाले ते. ही फ्लॅट संस्कृती. त्यावेळेस तसं नव्हतं. या आमच्या चाळीमध्ये 101 कलाकार होते. संत कवी, पंतकवी, मंतकवी, तंतकवी, सगळे साहित्यिक होते. एक लेख, आर्टिकल्स वगैरे इतके छान लिहायचे. पण आज मला आठवतं कोजागिरी पौर्णिमा आमच्या चाळीतली शेवटची, या अर्थानं की त्या कोजागिरी पौर्णिमेनंतर आमच्या चाळीच्या मालकानं ती चाळ एका बिल्डरला डेव्हलपमेंटसाठी दिलेली असते. तो 1-2 महिन्यानंतर व्यवहार होणार असतो. आजचा माझा शेजारी उद्या कुठं जाणार हे मला माहीत नाही. पण त्यावेळेला असंही नव्हतं आजच्यासारखं जेवढी जागा आहे तेवढी तुम्हाला नाही. तो व्हॅल्युएशन करायचा, किंमत करायचा. हे पैसे तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही जागा बागा तर आहे. मग आता ते म्हणले आता हे एवढं सगळं आहे कोजागिरी पौर्णिमा आपण दणक्यात साजरी केली पाहिजे. चाळकऱ्यांची कमिटी स्थापन झाली. मग म्हणले आता हे सगळं करायचं, पहिल्याला चीफ गेस्ट पाहिजे. आता चीफ गेस्ट कोण? कोणीतरी सेलिब्रिटी पाहिजे. झालं. मग मला म्हणले बघ तुझे गुरु शरद तळवलकर आहेत ना, त्यांना आपण चीफ गेस्ट म्हणून बोलवूया बरं का. मी म्हटलं बा विचारतो मी त्यांना. हां येत आहेत का म्हणून विचारलं. येतो म्हणले. त्यात काय एवढं, त्याला काय आलं. लोकांना आनंद झाला. आणि त्यावेळेला शरद तळवलकरांचे पिक्चर इतके तुफान चालले होते की आज जसं तुमचे शाहरुख खान वगैरेचं मार्केट आहे तसं मार्केट त्यांनी त्यावेळेला केलं होतं. आणि शरद तळवलकर येणार म्हटल्यावर चाळकरी फार खुश झाले. आणि ते म्हणले आता त्यावेळेला तुम्हाला एक आठवत असेल, नाशिकला रसरंग नावाचं एक साप्ताहिक निघायचं बघा. तिथं त्या रसरंग साप्ताहिकात सलग 10 वर्ष प्रश्न तुमचा आणि उत्तर शरद तळवलकरांचे हे सदर 10 वर्ष त्या रसरंगमध्ये छापून यायचे. हे लोकांना माहिती होतं. ते म्हणले आम्ही जर तळवलकरांना स्टेजवर प्रश्न विचारले तर उत्तर देतील का? काय हे रसरंगमध्ये उत्तर देणं सोपं आहे हो. आम्ही पत्र पाठवतो, त्यांना तो प्रश्न मिळतो, ते विचार करतात आणि 2 दिवसांनी उत्तर देतात, मग ते रसरंगला पाठवतात. आता जर आम्ही विचारले तर चालेल का? म्हणलं मी विचारतो. आणि काय सांगू तळवलकर आले, बसले, सगळ्यांना आनंद झाला. आणि कार्यक्रम पत्रिकेवर नसलेला कार्यक्रम सुरू झाला, प्रश्नोत्तर. एक साळकऱ्यांनी असे काही इरसाल प्रश्न विचारले होते आणि तळवलकरांनी त्याची अशी पापणी लावायच्या आत उत्तर तयार. तुम्ही तळवलकरांचे पिक्चर्स, त्यांचा विनोद, टायमिंग सेन्स, हजरजबाई पण सगळं तुम्ही डोक्यात आणा. आणि मग आणि चाळकरीसुद्धा आमचे इतके हुशार, असे काही प्रश्न शोधून काढले होते. एक जण उठले, म्हणले आज परदेशामध्ये स्त्रिया
ट्रॅक्टर चालवायला शिकलेल्या आहेत. आज परदेशामध्ये स्त्रिया ट्रॅक्टर चालवायला शिकलेल्या आहेत. जर भारतामध्ये स्त्रियांनी ट्रॅक्टर चालवला तर स्त्रिया जय जवान जय किसान या घोषणेऐवजी कोणती घोषणा देतील? त्यांनी ताबडतोब उत्तर दिलं. स्त्रिया घोषणा देतील जय जवानी दे भवानी, जय जवानी दे भवानी. आणि मग सुरू झाला सिलसिला. दुसरे एक जण कॉलेज कुमार उठले, म्हणले, त्यांना शरद काका म्हणायचे प्रेमानं सगळे. शरद काका, आपल्या प्रेयसीबद्दल शंका कधी घ्यावी? त्यांनी सांगितलं, तिनं तिच्या मानलेल्या भावाची ओळख करून दिली तर शंका बाळगायला हरकत नाही. भारत चंद्रावर जाण्यात प्रगतिशील का नाही त्यावेळेला, आता गेलेले आहेत आपण त्यावेळेला, कारण ते म्हटले तिथून कर्ज मिळण्याची शक्यता नाही म्हणून नाही. बायकांच्या 32 नखऱ्यापैकी सगळ्यात धोक्याचा नखरा कोणता? त्यांनी सांगितलं त्यांचीच 32शी. सायकल आणि पत्नी यात फरक काय? काय प्रश्न आहे बघा. काय सायकली सुद्धा कशी इरसाल होते बघा. सायकल आणि पत्नी यात फरक काय? त्यांनी सांगितलं सायकल उताराला ब्रेक लावून थांबवता येते, पण पत्नी काही केल्या नाही थांबवतो. इथं सगळ्यांचा अनुभव माझ्यासारखा दिसतोय बहुतेकात. असं काहीतरी जरा व्यवस्थित तुम्ही रिस्पॉन्स द्या बरं का. इथं टाळ्या वाजवायला बंदी नाही आहे आणि हसायला तर मुळीच नाही. हां बरं का. हे असं सगळं चाललं होतं. काय सांगायचं? त्यामुळं प्रश्नोत्तर चालू झाली. मग म्हणले ग्रामीण भागातली स्त्री आणि शहरातली स्त्री यात फरक काय? त्यांनी सांगितलं घागर आणि बादली यामध्ये जो आहे तोच. काही भावनिक प्रश्न होते. एकाने विचारलं, शरद काका, मुलगा आईपासून वेगळा राहू शकतो? मुलगा आईपासून वेगळा राहू शकतो, पण आई मुलापासून वेगळी राहू शकत नाही का? त्यांनी सांगितलं मुलापासून वेगळं होताना आईनं यम यातना सोसलेल्या असतात म्हणून. परत शून्य आणि वर्तुळ यामध्ये फरक काय? काय प्रश्न आहे बघा. शून्य आणि वर्तुळ यामध्ये फरक काय? शून्यानं संख्या वाढते, वर्तुळानं वाटोळं होतं. वर्तुळानं वाटोळं होतं. हे असले सगळे. पण तरी शेवटी एक जण आगाऊपणानं उठलेच, म्हणले तळवलकर साहेब, मूर्ख कोण? प्रश्न विचारणारा का उत्तर देणारा? त्यांनी त्याच्याकडेच बोट दाखवून म्हणलं मूर्खासारखे प्रश्न विचारणारा. असा सगळा तो कार्यक्रम चाललेला होता. त्याच्यानंतर कवी संमेलनाची पाळी. तुम्हाला मी बोललो आमच्याकडे एक एक खूप छान कवी होते. एकाने घर या संकल्पनेबद्दल कविता म्हणली. माझ्या वडिलांनी म्हटलेली कविता एखाद्यास आपल्याला माहिती असेल. घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. घर असावं घरासारखं, नको तर नुसती नाती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. त्या शब्दाला अर्थ असावा, त्या शब्दाला अर्थ असावा, नकोच नुसती वाणी, सूर जुळावे परस्परांचे, नको तर नुसती गाणी. त्या अर्थाला अर्थ असावा, त्या अर्थाला अर्थ असावा, नको तर नुसती नाणी. अश्रूतूनही प्रीत झरावी, नकोच नुसते पाणी. या घरट्यातून पिलू उडावे, या घरट्यातून पिलू उडावे, दिव्य घेऊनी शक्ती, आकांक्षांचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ती. घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती.
आमच्या चाळीतले हरिभाऊ म्हणून जवळजवळ 80+ असे होते. त्यांना वारकऱ्यांबद्दल प्रचंड राग. आता पालखीचा मोसम चालू आहे बघा. वारकऱ्यांबद्दल प्रचंड राग. ते म्हणायचे काय, आपण कसं कुठं गावाला जायचं 4 दिवस 8 दिवस 10 दिवस, तर आपण आपली कामं विमं सगळे आवरतो आणि मग जातो. पण वारकरी वारी आली, शेतीची कामं अर्धवट, घराची कामं अर्धवट, चालले, हे कामं सोडली चालले. त्यांनी त्याच्यावरही विडंबन केलं. ते म्हणाले, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची लावूनी वाट, सुखी संसाराची लावूनी वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. तुम्हाला सांगतो, मी बोललो हमाल होते आमच्याकडे, काय हमाल. आता तुम्हाला माहिती हमालांच्या कानामध्ये सारखी ती स्टेशनवरची अनाऊन्समेंट, ही गाडी या नंबरवर, ती गाडी त्या नंबरवर. त्यावेळेला इंद्रायणी एक्सप्रेस नवीन चालू झालेली होती, इंद्रायणी एक्सप्रेस पुणे मुंबई. त्यांनी त्याच्यावर विडंबन केलं. इंद्रायणी आली, इंद्रायणी आली, इंद्रायणी आली, 5 नंबरवर आली, 5 नंबरवर आली, तारंबळ उडाली, तारंबळ उडाली, प्रवाशांची हो प्रवाशांची, इंद्रायणी आली. मागे पुढे वाहे गर्दीचा महापूर, मागे पुढे वाहे हो, मागे पुढे वाहे गर्दीचा महापूर, नाचती हा माल, नाचती हा माल, नाचती हा माल, नाचती हा माल, मागे पुढे इंद्रायणी आली, इंद्रायणी आली. असंच एक राजा राणी होते, नवीन लग्न झालेले, सारखी भांडणं बिंडणं व्हायचे. असंच हे सगळं असं चाललेलं असताना हा मध्येच राजा उठून गेला. आता मला कुठे गेला, 5 मिनिटांनी परत आला. तोपर्यंत 1-2घांची गाणी झालेली. म्हटलं काय रे असं काय गेलं, सगळे मैफल चांगली झाली. काही नाही रे, ती बायको म्हणजे, अरे काय झालं काय. त्यांनी गाण्यात सांगितलं, मी बायकोला सांगितलं, बायको गेली तरा. मी बायकोच्या मागं गेलो आणि बायको ते स्टोवरचं दूध उतरवायला लागली. मग मी तिला सांगितलं, आज राणी कालची ती खीर तू खाऊ नको, आज राणी कालची ती खीर तू खाऊ नको, कालचे ते नासलेले दूध तू उकळू नको, आज राणी कालची ती खीर तू खाऊ नको. इतकी छान छान माझी तंद्री लागली होती. फ्लॅशबॅकमध्ये गेलो होतो, तेवढ्यात माझ्या खोलीचं दार बाहेरनं कोणीतरी दणा 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 वाजवतंय असा मला भास झाला. तंद्री भंग पावली, तंद्री भंग पावली. म्हणलं नाही, भास नाही, खरंच होतो. कोणतरी बरं जरा पटकन देऊन जा बरं प्लीज, पटकन देऊन जा बरं. आणि नाही असू दे, पण फक्त काय आहे, कोण नाही म्हणलं तर जाऊ दे, तसंच म्हणजे हे नका करू. होतं काय जरा थोडीशी हे होतं, प्लीज सॉरी. हां, तंद्री भंग पावली, बायको एकदम आली आणि एकदम, अरे हो 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 आहात ना तुम्ही, आहात ना. म्हटलं आहे, अजून तरी आहे. काय झालं. नाही नाही, हो बरं झालं तुम्ही मला भेटलात ते. अहो तुम्ही मगाशी बाहेर गेला होतात ना, तेव्हा तुमच्याकडे गुंड येऊन गेले. गुंड? आणि तुला न घेता गेले. काहीतरी बडबड नका, त्यांचं आडनाव गुंड आहे. आडनाव गुंड? गुंड माहिती असेल ना, गुंड म्हणजे माहिती आहे ना, एक किरकोळ खोड्या काढणारा किंवा दग्गा मस्ती करणारा, किंवा आपण लहान मुलाला म्हणतो बघा, गावा गुंडोबा काय चाललंय. गुंड म्हणजे गावामधला भुरट्या चोरा करणार, भुरट्या. तो गुंड हे आडनाव असतं काय, तुमचं काय म्हणणं आहे, असतं का हो गुंड आडनाव? ऐकले का नाही? नाही ऐकलं. मग मी सांगतो तुम्हाला, दरोडे आडनावे तर गुंड का नसावं. आहे ना दरोडे, दरोडे जोग मोठे बिल्डर आहेत. हां, अट्टल आडनाव आहे. आपण म्हणतो हा अट्टल दरोडेखोर आहे, अट्टल हे आडनाव आहे. आणि आडनावांचा शोध घ्यायला लागलो, कोणत्याही पंचांगाचा आधार घेतलेला नाही.
बाजारात जाता सगळी आडनावं आपल्या अवतीभोवती असतात, आपल्या लक्षात यायला थोडासा वेळ लागतो. ज्या आडनावावरनं विनोद होतो अशा प्रकारची जवळजवळ 65 प्रकारची आडनावं आहेत. आता म्हणलं आडनावांची उत्पत्ती कुठनं झाली, विचार करायला लागलो कुठनं झाली, आणि नंतर लक्षात आलं अरे मराठी भाषा शिकायची असेल तर श्री गणेशा यावा लागतो. त्या बेसवर आपण मराठी भाषा शिकतो. अंकगणित यायचं असेल तर 1 ते 10 आकडे यावेच लागतात, त्याशिवाय आपण अंकगणित शिकू शकत नाही. आणि तेव्हा लक्षात आलं 1 ते 10 आकड्यामध्ये आडनावांची उत्पत्ती आहे. आता तुम्ही म्हणाल हा काहीतरी सांगतोय, मी पटवून देतो तुम्हाला. एक एक आकडा मोजतो आणि आडनाव सांगतो, आहे की नाही सांगा. एक बोटे आडनाव आहे की नाही, आहे. 2चा पाढा कसा म्हणतो आपण, बेक बे, बे दुने 4, 2 बेके, 3 त्रिगुणे, 4 चौकर, 5 पंचबाई, 6 सहानी, 7 भाई, 8 अष्टपुत्रे, 9 नवगुणे, 10 दशपुत्रे. आहेत का नाही, आहेत ना. आता मी सांगतो तिथं हात ठेवा आणि आडनाव आहे का नाही ते सांगा. हां, म्हणजे मग पटेल तुम्हाला आपण किती आडनावांनी भरलेलो आहे. क्या केसकर आहे का नाही आडनाव, डोके, टकले, डोळे, दाते, दाढे, काने, माने, जबडे, हाते, 12 हाते, पोटे, पोट फोडे, पोट भरे, पोट दुखे, मांडे, मांडेकर, गुडगे, पोटरे आणि नखाते. आहे का नाही, माहीत होतं आपण इतक्या आडनावांनी भरलेलं आहे ते. आता डायजेस्टिव्ह सिस्टीमवर पण आडनावं आहेत. पचन संस्था, शौचे आडनाव आहे, हगवणे आडनाव आहे, बार सोडे आडनाव आहे, मुतादिक आडनाव आहे आणि मुतवल्ली पण आहे. हगवणे लक्षात असेल, आत्ता केस झाली आहे ना एक छान, वैष्णवी हगवणे. चालेल. रोजच्या जेवणातले अन्नपदार्थ, तांदळे, भाते, भातखंडे, भात लवंडे, तुपे, तूप सौंदर्य, दूध भाते, साखर भाते, ताक पेरे, कढी भाते, कणिक दळे, सगळे आडनाव आहेत बरं का. मी उगाच जमवायचं म्हणून नाही जमत. आपण बघा कुठेही जावा, काही झोपडपट्टीत मिळतील तुम्हाला आडनावं, काही आपल्या फ्लॅटच्या ह्याच्यामध्ये मिळतील, खूप आहेत. संख्या शंभरकर, सहस्रबुद्धे आहेत ना. आणि 1 अक्षरी पै हे पण आहे ना. हां, चला. शस्त्र तलवार, ढाले आणि भाले आहे ना. धातू मेटल, तांबे, पितळे, लोखंडे आणि काही आडनावं तुमच्याकडनं करतात. एकाने सांगितलं जस्ते पण आहे. हां, देव देवता, देव देवी, दानवे, देव देवी, दानवे, पुंडलिक, रामदासी, स्वामी, दत्त, गणपती, गणपत्ये हे पण आहे. आगीशी संबंधित आग लावे आडनावे, पोळ, बंब, बंबवाले आणि जळूकर. माझ्या बहिणीची एक मैत्रीण होती शाळेमध्ये, तिचं आडनाव होतं सटवे. आता मी म्हणलं माझा मित्र जोशी आहे, त्याला म्हणते जोशा इकडे, तू काय म्हणते तिला, ती म्हणते काही नाही, म्हणते ए सटवे इकडे असं म्हणते. तेव्हा आडनावाने कोणालाही सोडलेलं नाही, अजिबात नाही. पोशाख, कपड्याचे प्रकार, टोपे, सदरे, धोत्रे आणि लुगडे आहे ना, आहे. मारण्याचे प्रकार, आपटे, मारणी, कावरे, सोळकर. विश्रांतीशी संबंधित रेस्ट, झोपे आडनाव आहे, डुलके आडनाव आहे, घोरे आडनाव आहे आणि थोपटे हे पण आडनाव आहे का नाही, आहे ना. वागण्याचे प्रकार, खरे, खोटे, वाकडे, बोळे आहे ना.
है हां चला आता 12 बलुतेदार त्यांच्या त्यांच्या व्यवसायावरनं पडलेले आडनावं आहे की नाही. लोहार, सुतार, कासार, तेली, तांबट, भोई ही तर आडनावं आहेतच. बरोबर आहे. आता बोलण्याचे प्रकार. गेंगाणे आडनाव आहे, गेंगाणे आडनाव आहे. तोत्रे आडनाव आहे, बडबडे आडनाव आहे, गुपचूप हे सुद्धा आडनाव आहे. हो अहो बोबडे पण आहेच. हां आम्हाला इंदोरहून मागच्या वर्षी फोन आला. हा नमस्कार मी इंदोरहून बोलतोय, बोबडे बोलतोय. म्हणलं चांगलं बोलतोय तुम्ही. अहो नाही माझं आडनाव बोबडे. आता हे कधी सांगणार म्हणलं. हां असं आहे. त्यामुळं विनोद कसेही होतात. विनोदाला स्थळ काळाचं बंधन नसतं. हां काही आडनावं न उच्चारता येण्यासारखी. उघडे आडनाव आहे, नागवेकर आडनाव आहे. उघडे नागवेकर. नवऱ्यांचे प्रकार 3. पहिलं नुसतं नवरे, मग नीट नवरे आणि मग नाईक नवरे असं आहे. अपोजिट्स विरुद्धार्थाची. खुळे शहाणे, बुवा बाई, लंबा टिल्लू, आंधळे डोळस. अपोजिट्स पण आहेत. कोणीही आडनावाला सोडलेलं नाही तुम्हाला. दगडाशी संबंधित दगडे, दोंडे, टेकाडे, खडके, पर्वते, गोटे आहे ना. हे पण आहे. अहो आडनावानी खरंच ना तो इतकी आडनावं आहेत. अहो अशी दिसतात. आता काय सांग, एक आडनाव आहे मात्र उद्या सांगेन. अहो हेच आडनाव आहे, हेच आडनाव आहे. उद्या सांगेन. यस खानदेशमध्ये आडनाव आहे, हेही मी तुम्हाला सांगतो. उद्या सांगेन. आता काय आडनाव काय करायचं मला सांगा. झालं. आणि हे सगळं कमी पडलं म्हणूनच की काय, कोणत्याही गावाच्या पुढे कर जोडलं की आडनाव तयार. हां ठाणेकर, पुणेकर, बार्शीकर, काय म्हणजे अमरावतीकर, यवतमाळकर, काय सगळे गावाचे पुढे कर जोडायचे. सातारला जर आपण जात असाल किंवा गेला असाल, सातारची माहिती असेल, साताराला लागतं त्याच्या अलीकडे एक 5-6 किलोमीटरवर धावडशी नावाचं गाव आहे, जिथं ब्रह्मेंद्र स्वामी नावाचे एक युगपुरुष होऊन गेले. त्या धावडशी गावाच्या शेजारी एक 70 ते 80 उंबऱ्याची वाडी आहे. उंबरे म्हणजे घरं. पूर्वी घरं मोजायचे कसे की घराचा उंबरे किती आहेत तेवढी घरं आहेत. त्या वाडीमध्ये 3च आडनावाची लोक राहतात. पहिलं आडनाव वेडे, दुसरं आडनाव वाकडे आणि तिसरं आडनाव जोशी. म्हणून त्या गावाला येड्या वाकड्या जोशाचं गाव असं म्हणतात. अजूनही तुम्ही जाऊन बघा, येड्या वाकड्या जोशाचं गाव. तर लेले म्हणून कोणी आहे का? लेले म्हणून कोणी आहे का? नाही. विनोद कसे होतात. जनगणनेचे अधिकारी एका घरामध्ये गेले. त्यांनी विचारलं किती माणसं राहतात? 4. नावं सांगा. सांगितली. माजलेले, कुजलेले, सुजलेले आणि निजलेले. काही काय नाव आहेत? नीट नावं सांगा. मग त्यांनी सांगितलं माधव जनार्दन लेले, माजलेले. कुसुम जनार्दन लेले, कुजलेले. सुशील जनार्दन लेले, सुजलेले. नित्यानंद जनार्दन लेले, निजलेले. वासुदेव रघुनाथ लेले, वारलेले. हर्षद सखाराम लेले, हसलेले. अनिल सदाशिव लेले, असलेले. नरहर सदाशिव लेले, नसलेले. काय सांगायचं आता. एक असे म्हणजे लेले. आता लेल्यांचा एक तुम्हाला विनोदही माहिती असेल म्हणून म्हणलं बरं झालं नाही आहे कोणी इथं.
शिक्का बनवायला गेले 20 रुपये म्हणले, मग ते म्हणले एकच लेचा बनवून द्या, 2 वेळा मारतो. हे असं सगळं चाललेलं होतं. मला आठवतं माझं कॉलेज जीवन, SP कॉलेज, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, टिळकांनीच स्थापन केलेलं कॉलेज. प्री डिग्री FY SY 3 वर्ष मस्त. म्हणजे काय, माझ्या घराच्या जवळ कॉलेज, बेल ऐकू यायची घरामध्ये, आली की हाताला लागतील ती, स्पेसिफिक नाही, हाताला लागतील त्या 2-3 वह्या आणि 1-2 पुस्तकं हातातच घ्यायचं. पण त्यावेळेला दप्तर बिप्तर नाही हो, साधी एक पिशवी असायची, आपण किराणा माल आणायला जातो तशी, नाहीतर मग अशा हातात ते उचलायचं, कॉलेजला जायचं. 3 वर्ष छान गेली. आणि आमच्या वडिलांनी, म्हणजे आई वडिलांनी, जेवढे मला मार्क पडते, म्हणजे मला काय, आमच्यासारख्या अनेक मुलांना त्यात समाधान होतं आई वडिलांचं. आत्ताच्या सारखं नाही आहे हो. आत्ताचे म्हणजे पालकांना जबरदस्त अपेक्षा 90% वरच पाहिजेत. आमचे बाबा म्हणायचे, मला आयुष्यात सगळे मिळून 90 नाही पडले तर तुझ्याकडनं काय अपेक्षा करणार, फक्त एक, तुला जेवढे % मार्क पडतील तेवढे आम्हाला 100% सारखे आहे. हे एकदाच सांगितलं होतं. म्हणून तुम्ही किती मिळवलेत मार्क, तुमचं अभिनंदन आहे बाबा. किती 90च्या वर आहेत का? हां, आणि 80-90 मिळवले तर 2 विद्यार्थ्यांचं मार्केट तुम्ही एकटेच खाता ना, असं काय करता? 40-40% 2 मुलं पास होतात, त्यांनी एकटे. हां, असं आहे. कधी अपेक्षा केली नाही. ठीक आहे, 3rd इयर आलं. काय होतं अशा वेळेला, असं व्हायचं बघा की आम्ही मिडल क्लासचे, आपण सगळे मिडल क्लासची मुलं, बाहेरची बाकीची जे व्यापाऱ्यांची मुलं किंवा मोठमोठ्या ऑफिसरची मुलं, ही कॉलेजमध्ये फक्त एन्जॉयमेंट, नापास झालं तरी त्यांचं काय, मुली फिरवायच्या, हॉटेलमध्ये जायचं, पैसे खर्च करायचे, आम्ही बघायचं. पण आपल्याला इच्छा असून काही करता यायचं नाही. आपलं काय, आम्हाला सांगायचं, हे बघ, आपलं काम व्यवस्थित शिक्षण घेणे, नोकरीला लागणे, हेच आपलं, बाकीचं काही नाही. पण आम्हाला वाटायचं, पण त्या मानानं काय व्हायचं, त्या लोकांचं नाव, त्या पोरांचं नाव व्हायचं, अरे ही मुलगी कोण लाईन मारतं, हा लाईन मारतो, मग हे काय होतं, तो घेतो, मग हा खेळामध्ये प्रवीण आहे, हा, असं सगळं ऐकवायचं. आपलं काय, त्यावेळेला आमचा 5-6 जणांचा ग्रुप होता. रोज कॉलेजच्या जिमखान्यावर संध्याकाळी आम्ही 6 वाजता फिरायला जायचो. एके दिवशी अचानक एका कोपऱ्यामध्ये प्रचंड गर्दी दिसली. सगळे लोक असे चवडे वर करून बघत होते. आम्ही म्हटलं चला आपण पण जाऊन सामील होऊ. बघितलं, हा काय सांगायचं मंडळी, अहो मॅच चालली होती कबड्डीची, मुलींची. त्याचं काय सांगायचं तुम्हाला, अहो एक एंट्री, डॅशिंग एंट्री करणारी मुलगी आपल्या मनात भरली बाबा, बास, आणि ठरवलं बास लग्न करीन तर हिच्याची. बरं तुम्हाला ते वय आपलं येणंच असतं, कोणतीही मुलगी दिसली तरी ते आपलीच बायको व्हावी असं. दुसऱ्या दिवसापासून फिल्डिंग लावायला लागलो. कुठल्या वर्षाला आहे, कुठं राहते, काही कुठं क्रॉसिंग आहे का या पिरियडवरनं त्या पिरियडला जाताना, काही बघणं वगैरे. आणि मग नंतर कळलं माझं TYचं वर्ष आणि तिचं प्री डिग्री, म्हणजे आत्ताची काहीतरी मला वाटतं 10वी का 11वी जे काय असेल ते, म्हणजे तिची एंट्री आणि माझी एक्झिट. आता हे जमणार कसं. कॉलेजनी त्यावेळेला बघा, म्हणजे आता काय त्यांना आमची अडचण समजली म्हणून की काय माहीत नाही, कॉलेजने आम्हाला 30-35 TYच्या विद्यार्थ्यांना प्रिन्सिपलने केबिनमध्ये बोलवलं आणि सांगितलं, हे बघा विद्यार्थ्यांनो, हे तुमचं शेवटचं वर्ष, हां आता 2-3 महिने टर्म संपायला राहिलेले आहेत, हां त्याच्यानंतर तुम्ही कॉलेज सोडणार, डिग्री घेणार. हे शेवटच्या वर्षाचं स्नेहसंमेलन तुम्ही मॅनेज करायचं, तुम्ही ऑर्गनाईज करायचं. कॉलेज वाटेल ती मदत तुम्हाला करेल, कॉलेज त्याच्यात ढवळाढवळ मुळीच करणार नाही, सगळं तुम्हाला आम्ही राईट्स देतो. आम्हाला खूप आनंद झाला. त्या मानानं मग कमिट्या स्थापन झाल्या, वेलकम कमिटी, एंटरटेनमेंट कमिटी, केटरिंग कमिटी, अशा सगळ्या कमिट्या स्थापन झाल्या. आणि एंटरटेनमेंट कमिटीमध्ये ती आणि मी दोघंही आलो. आणि बाकीचे पण होते हो, आम्ही दोघंच नव्हतो. हां जवळजवळ 15-20 जणं, आणि प्रत्येकाने विविध गुणदर्शन. काय करायचं. आम्ही
आणि आमच्या मनात तो हेतू, आपलं नाव कॉलेजमध्ये झालं पाहिजे. कॉलेज सोडताना लोकांनी म्हटलं पाहिजे ती संधी आम्हाला मिळाली. आम्ही दोघांनी मिळून एक ॲटम बसवला. तो ॲटम कॉलेजमध्ये ओव्हरनाईट पॉप्युलर झाला आणि आम्हाला जे पाहिजे होतं ते मिळालं. आणि तो ॲटम होता अंताक्षरी. कोणता? अंताक्षरी. आता तुम्ही म्हणाल मला तुमच्याकडनं अपेक्षित ह्या त्याच्या डोंगर पोखरून उंदीर काढला. अरे अंताक्षरी म्हणजे भेंड्या. ते आम्ही पण खेळतो. मंडळी, तुम्ही खेळता तशा भेंड्या आम्ही खेळल्या नाहीत. आम्ही वेगळ्या प्रकारची अंताक्षरी खेळली. तुम्ही अक्षरावरनं गाणं म्हणता, बरोबर. भेंड्या म्हणजे काय? क अक्षर आलं तर क पासून सुरू होणारं गाणं म्हणता का? नाही. कु, की, के असं त्याची फोड करता का? नाही. आम्ही शेवटच्या शब्दावरून शब्दाची फोड न करता आये जाये हाये तसंच्या त्या शब्दानं सुरू होणारं पुढचं गाणं, एका गाण्यातलं दुसऱ्या गाण्यात, दुसऱ्या गाण्यातलं तिसऱ्या गाण्यात, अशी अंताक्षरी 70 गाणी आम्ही केली. ओव्हरनाईट पॉप्युलर झालो. म्हणजे आम्ही काय केलं, ते गाण्याचे फक्त मुखडे घेतले. हे काय संपूर्ण गाणी एक तेवढ्याची वगैरे अशी काय नाही. तुम्हाला एक उदाहरणार्थ म्हणून दाखवतो. तुमच्या लक्षात आलं की नाही मला माहीत नाही. त्यावेळेला गाईड पिक्चर होता. गाईड देवानंद आमचा आवडता. त्याचे पिक्चर सोडलेच नाहीत. आणि मॅटिनीला काय कॉलेजला दांडी मारून जायचो आम्ही मॅटिनीला. हां, त्यामधलं एक गाणं, आणि त्या गाण्याने सुरुवात केली. नीट लक्षात ठेवा. ज्या वेळेला त्या शब्दावरनं गाणं आहे त्याच्यात 1 सेकंद फक्त 1-2 गाण्यामध्ये मी थांबीन, तुम्हाला कळेल. त्यातलं एक गाणं होतं, गाता रहे मेरा दिल तू ही मेरी मंजिल. गाता रहे मेरा दिल तू ही मेरी मंजिल है. कहीं बीते ना ये रातें, ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा के साथ साथ घटा के संग संग. ओ साथी चल 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 मेरे साथी, ओ मेरे हाथी चल ले चल खटारा खींच के चल यार. धक्का मार दिया जाए या छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए तो जाए कहाँ, जाए तो जाए कहाँ. समझेगा कौन यहाँ वहाँ सारे जहाँ में तेरा राज है. तेरे ही तो सर पे टोपी, लाल हाथ में रेशम का रुमाल. ओ तेरा क्या कहना है, कहना है. आज तुमसे ये पहली बार देखो, 1000 बार देखो, ये देखने की चीज है हमारा दिल रुबा डाली. हो 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 सुहाना सफर और ये मौसम हंसी, सुहाना सफर और ये मौसम हंसी. हमें डर है हम खो न जाए, कहीं दीप जले कहीं दिल, कहीं दीप जले कहीं दिल. जरा देख ले आकर परवाने, तेरी कौन सी है मंजिल. कहीं दीप जले कहीं दिल विल, प्यार व्यार मैं क्या जानू रे. दिल विल प्यार व्यार मैं क्या जानू रे. जानने के जान बस इतना भी मैं तुझे अपना मानू रे. दिल विल प्यार
प्यार किया तो डरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या, प्यार किया कोई चोरी नहीं की, प्यार किया कोई चोरी नहीं की, छुप छुप आहे भरना, क्या से क्या हो गया बेवफा, तेरे प्यार में कभी कभी ऐसा हो जाता है, थोड़ी सी बात का फसाना बन जाता है अपना दिल तो आवारा, न जाने किस पे आएगा 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 आने वाला आएगा आएगा आएगा। म्हणलं तुम्हाला सगळ्यांना आपलं जीवन आठवलं, कॉलेजचं जीवन आठवलं असेल, ती गाणी आठवली असतील असं मला वाटतं. मराठी सुद्धा, मराठी तर खूप अवघड. लपविलास तू हिरवा चाफा, लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा छपेल का, प्रीत लपवुनी लपेल का, प्रीत लपवुनी लपेल का रे दुरावा, का रे अबोला अपराध माझा, असा काय झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, काय देवाची सांगू मात, झाला महार पंढरीनाथ हा माझा मोही मना नाथ हा माझा, होशील का होशील का होशील का माझा, होशील का धरिला परदेश सजना, का धरिला परदेश सजना, का धरिला परदेश. या पद्धतीची मराठी हिंदी सगळी गाणी माहिती आणि जे पाहिजे होतं ते मिळालं हे महत्वाचं. हां, आणि म्हणून प्रत्येकाचं ते इथल्या मला असं वाटतं कॉलेजचं जीवन अनुभवलं असेल, अरे एन्जॉय करायलाच पाहिजे. नापास झालं तरी चालेल, एक वर्ष वाया गेलं तरी चालेल, पण कॉलेज जीवन एन्जॉय करा. हां, केलं पाहिजे. आणि म्हणून एका प्रस्तुत इंग्लिश लेखकानं या कॉलेजच्या जीवनाबद्दल इतकं सुंदर वाक्य लिहिलेलं आहे की हे कॉलेजचं आवार, हे कॉलेजचं आवार म्हणजे सदाबहार तारुण्यानं टवटवीत मुसमुसलेला बगीचा आहे, बगीचा. आणि इथं म्हातारे जवान होतात आणि आईन तारुण्यात तुम्ही काय लावले. अरे कॉलेजचा आवार म्हणजे सगळीकडे दिवाळीची आतषबाजी चालू आहे. कोणी फुलबाजा उडवतोय, कोणी भुईचक्र उडवतोय, कोणी लक्ष्मी ॲटम बॉम्ब उडवतोय. अरे दुसरे ॲटम बॉम्ब उडवतायत. नाही तुम्हाला एखादा फटाकडा फोडता आला तर दुसरे फटाकडे फोडतायत, निदान टाळ्या तरी वाजवा. एका प्रस्तुत इंग्लिश आहे. म्हणून म्हणून हां, विनोद म्हणून सोडा, नाही तर नापास व्हायला बरं का नका हो. नंतर ती ग्रॅज्युएट झाली, मी ग्रॅज्युएट झालो आणि एका शुभमुहूर्तावर दोघांच्याही घरच्यांच्या संमतीनं, हे महत्वाचं, कुठं पळून बिळून जावं नाही लागलं कोणाला. आमचं शुभमंगल व्यवस्थित पार उभं राहिलं. पडलं कसं? उभं राहिलं. हां, काय लग्नानंतर बायकोची कपॅसिटी करायला वेळ लागतो. आत्ताच्यासारखं ते काय म्हणतात ते वेडिंगच्या आधीचं काही नसतं, तर त्यावेळेला तर काहीच नव्हतं, फक्त बघायचा कार्यक्रम, पोहे खाऊन आले की संपलं, एकदम श्रीमंतपूजन. त्याच्यामध्ये काही नाही. कपॅसिटी करायला वेळ लागतो. काय काही माणसांना 6 महिने लागतात, काही माणसांना वर्ष झालं, काही माणसांना अजूनपर्यंत कळलेलं नाही बायकोची कपॅसिटी काय आहे ती, काय करायचं. मला मात्र 15 दिवसात कळली.
15 दिवसात आम्ही फिरायला गेलो होतो. एक तालुका प्लेसचं गाव, तिथं लॉज केलं होतं आणि आसपासचे 2-3 दिवसाचे पॉईंट होते. एक परत यायचं, दुसरा दिवस परत यायचं, तिसरा दिवस परत यायचं. आणि काय मुख्य आम्ही एक दिवस राखून ठेवला. आपण ज्या गावात हेडक्वार्टर करतो ना तेच गाव बघत नाही. आपण काय करतो लगेच आपलं चला चला आता आपल्या गावी. आम्ही त्याच्यासाठी एक दिवस ठेवला. भले गावात बघण्यासारखं काही का नसेना, पण आपण ज्या गावात राहिलोय ते एक रात्र घालवायला काय हरकत. म्हणून अशी 4 दिवसाचा दौरा. 3 दिवस मस्त सकाळी 8ला उठायचं, नाश्ता बिष्टा करायचा भरपेट आणि साईट सीइंग म्हणजे काय तर त्या त्या जे पॉईंट्स होते ते सगळे कुठेतरी शेती म्हणा किंवा कुठं दूध डेअरी असं सगळं बघायला आहे. आणि संध्याकाळी परत 3 दिवस झाले. बायकोला म्हणलं बघ आता आपलं इथलं सगळं काम झालेलं आहे, आता उद्या शेवटचा दिवस. आता उद्या आपण काय करायचं, काही कुठं हलायचं नाही, सकाळी उठायची गडबड नाही, काही नाही. आपण ज्या गावात उतरलो ते गावाची अशी चक्कर मारायची फक्त, की आपल्याला कळेल गावामध्ये काय काय आहे काय काय नाही वगैरे. चालेल ना. त्यामुळं सकाळी मस्तपैकी उठलो, नाश्ता बिष्टा केला, दुपारी जेवलो, झोपलो आणि म्हणलं बघ 4 वाजता आपण निघूया. चालेल, निघालो. आम्ही दोघं बाहेर, ती पुढं मी मागं, दोघात 10 फुटाचं अंतर काय चाललं. पण जसं काही ती मला गाव दाखवते अशा पद्धतीनं चालली होती. पण ठीक आहे, पण जाऊन आलो. असं आम्ही गोल फिरायचं म्हणलं, एक चक्कर मारतो. आता तालुका प्लेसचं गाव, एक राऊंड मारायचे म्हटलं तर साधारण 1 तास खूप झालं. 1 तास. शेवटी गाव जिथं संपलं, गावाची वेस, तिथं आल्यावर कळलं अरे बापरे गाव संपलं. मग बायकोला म्हणलं हे बघ ही गावाची वेस म्हणजे गाव संपलं, ही खूण आहे. इकडं आपल्या ग्रामदेवतेचं मंदिर तिथल्या, आणि या बाजूला काय होतं, एक 2 मजली नवीन रंगकाम दिलेली एक अनाथ हिंदू महिलाश्रमाची एक बिल्डिंग होती 2 मजली, आणि जरा रंगोटी केलेली होती. आणि त्याचं नाव समोर जे तारेचं फेन्सिंग होतं त्याच्यावर नवीन बोर्ड लावून ते नाव वगैरे लिहिलं होतं. आणि आम्ही बघितलं, म्हटलं बघ काय लिहिलंय बघ, त्याचं नाव आहे आनंदी अनाथ हिंदू महिलाश्रम. वा वा छान आहे. मग तो पत्ता बित्ता सगळं दिलं आणि शेवटी सु विशेष सूचना असा बाण लिहिलं होतं. ते वाचलं. ज्या कुणाला लिहिता वाचता येत नसेल त्यानं या आश्रमाची चौकशी शेजारच्या चांभाराकडे करावी. तुम्ही खुदकन हसलात, मी मोठ्यांदा हसलो. बायको मग काय वेळ लागला का काय, हसायला काय झालं. तेव्हा तिची कपॅसिटी मला कळली काय आहे काय नाही ते. आणि मग ती म्हटलं काय झालं हसायला. म्हटलं आता हिला सगळं इथे विस्कटून सांगायचं आणि आपला तमाशा व्हायचा, त्यापेक्षा आपण सांगू बघू. चल चल म्हटलं काही नाही आहे. आलो लॉजवर आलो. रात्री 1:30 ते 2च्या सुमारास माझ्या खोलीत मग शेजारी गडगडाटी हसण्याचा आवाज आला. हा उठून बघितलं तर बायको पाय पसरून अशी बसलेली. अरे म्हटलं काय झालं, त्या पिंपळावरचा मुंजा बिंजा लागला का काय ना. हा काय का काय झालं काय झालं. अहो काय झालं म्हणून काय विचारताय. तुम्ही पण असेच. आपण मगाशी बाहेर गेलो होतो. बरं मग काय मग. अहो ती पाटी नाही का आपण वाचली, तो विनोद आत्ता कळला तुला रात्री 2 वाजता. हो. तरी मंडळी मला डाऊट होता हिला काय कळलं हे बघायचं, म्हणून तिला मी विचारलं बरोबर आहे मला सांग तुला काय कळलं, काय विनोद आहे सांग बरं. तुम्ही सुद्धा अगदी हेच जात. अहो मला सांगा, समजा सांबाराचं दुकानच बंद असेल तर चौकशी कुठं करायची हे कुठं लिहिलेलं आहे. आता माझ्या वर्तन झाली आता ती. आता आम्हाला सांगते विनोद काय आहेत ते. काय सांगायचा मुद्दा, विनोद प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे. म्हणजे प्रत्येक जॉनी लिव्हर वा मेहमूद वा नाही, विनोदाचा अंश आपल्या अंगात असला पाहिजे. नाही तर आम्ही सगळे, काही लोकांचे चेहरे एरंडेल पिलेले असतात, चेहऱ्यावरची सुरकुती सुद्धा हालत नाही. कशात काय ठीक आहे, अरे का म्हणतात छान आहे म्हणून नाही. आपण पंचपक्वान्नाचं जेवण जेवतो,
पंचपक्वान्नाचं जेवण जेवत असताना श्रीखंड गुलाबजाम बासुंदी खाऊन आपलं तोंड गुळमट होतं. त्याच वेळेला डावीकडचा लोणच्याचा खार आपल्याला खुणावत असतो. त्यामध्ये एखादं बोट आपण खारात बुडवलं आणि जिभेवर चाकल्यावर त्या जेवणाची खुमारी जेवढी वाढते तेवढाच वापर विनोदाचा आपण आपल्या आयुष्यात करावा. आपण आयुष्यात करावं, काय वाईट काही नाही. आणि म्हणून विनोद कसे होतात, विनोदाला स्थळ काळाचं बंधन नसतं. एक फक्त विनोद सांगतो आपल्याला कळेल. स्थळ आहे ना, वेळ आहे ना, आहे हां हां 5 मिनिट संपूर्ण संपूर्ण. हो 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 कंटाळा नाही ना. हा स्थळ दाभोळ एनरॉन प्रकल्प माहिती आहे आपला. हां दाभोळला कार्यक्रम होता रात्री 9 वाजता. 6 वाजता पोचलो दाभोळला. आता 6 ते 9 काय करायचं म्हणून त्यांना मी म्हणलं मला जरा काहीतरी टाईमपाससाठी हे बघा म्हणे एक काम करा, आम्हाला आमची एक छोटीशी टेकडी होती त्याच्यावर रेस्ट हाऊस होतं त्यांचं, तिथं मुक्काम केला. ते म्हणजे एक काम करा, मी तुम्हाला माणूस देतो, त्याच्याबरोबर खाली जा, दाभोळची खाडी आहे तिथं, मोठी प्रचंड खाडी आहे आणि पलीकडे एनरॉन आहे. ते म्हणे तिथं बोटी आहेत, कुठल्याही बोटीत तुम्ही बसा, तिकडं जावा. फक्त एक लक्षात ठेवा, आता 6 वाजलेले, शेवटची बोट 7:30 वाजता तिकडनं आहे. तिकडनं मग 7:30 नंतर इकडे यायला बोट नाही. म्हणजे तुम्ही आत्ता जा, एक 10 मिनिटात जाल, तिथे एक अर्धा तास घाला. पण त्यावेळेला तिथं ताळा म्हणजे कुलूप होतं एनरॉनला, एनरॉन ते हे बंद होतं त्यावेळेला. पण म्हटलं जाऊया आपण टाईमपास करून आणि मग परत यायला 15 मिनिटं आहे काय त्यात. त्यांनी माणूस दिला तर दिला, आम्ही आलो. असं तर 2 मोठ्या बोटी लागल्या त्या, आपल्याला माहीत असेल त्याच्यात गाड्या बिड्या पण जातात आणि माणसंही अशी खचून भरलेली होती, इतकी की लोक अशी 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 सगळी तोल सांभाळत होती. मी म्हटलं जाऊ दे, त्याला म्हणलं तू जा, याच्यातनं एखादी बोट तिकडनं जाऊन रिकामी आली ना तर मी जाईन. म्हणलं आता ह्याच्यात मी नाही बसणार. तो गेला निघून. तर मी असं काळजीत आता बघू या कधी निघतायत कधी निघतायत असं करता करता माझं इकडे लक्ष गेलं. एक छोटीशी बोट, जेमतेम 8 ते 10 प्रवासी बसतील अशी बोट रिकामी. तो आपला ते वजव घेऊन बघत होता वाट, त्याच्या बोटीत कोणीच बसत नव्हतं. म्हटलं आयला यांच्यापैकी कोणाच्याही मनात असं येत नाही की आपण 1-2 जाऊन बसावं आरामात. म्हटलं यांच्या मनात याच्यात आपण जाऊन बसावं म्हणून तिकडे गेलो, मस्तपैकी बसलो आणि कोणीच नव्हतं समोरच्या फळीवर, त्यामुळे पाय बी टाकून व्यवस्थित बसलो. तो वलो नावाडी त्याचे डोळे लकाकले, कारण गिऱ्हाईक आला ना. हां त्याने असा हसला, माझ्याकडे बघून विचित्र हसला. आता मी नुसतं आपल्याला काय करायचंय, बरं ठीक आहे. आणि लगेच बोट चालवायला सुरुवात केली. मला मी म्हटलं माझ्या एकट्यासाठी बोट थांबली ती. हां पण जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, तिकडे जाऊन आल्याशी मतलब. बसलो, हळूहळू बोट पुढे जात होती. तो माझ्याकडे सारखा बघत होता विचित्र नजरेनं. मी आपलं काही नाही, एक जनरल नॉर्मल आपण आपलं बघतो. थोडी बोट पुढे गेली, माझ्याकडे कधी बघितलं आणि परत मागा सारखा हसला. मी आपलं एवढंच. थोडी बोट पुढे गेली, परत म्हटलं बहुतेक 8 आणे कमी दिसतोय हा, बरं का जाऊ दे म्हणलं, काय हरकत नाही. आणि परत एकदा आता थोडी बोट पुढे गेल्यावर त्यांनी पुन्हा ते विकट हास्य केलं. म्हणलं हा पुरता रुपया आहे, 8 आणे नाही रुपया आहे. आणि त्यांनी मला विचारलं बुडवू का बोट, बुडवू बुडवू. तर मी काय त्याला काय हो म्हणणार. तेव्हा कळलं यायला ठार वेळा आहे हे. रात्री आमच्या त्या आयोजकानं सांगितलं, अहो म्हणे गावातला ठार माणूस तो होता वेडा म्हणून त्याच्या बोटीत कोणी बसत नव्हतं. आता आम्हाला काय माहिती. पण मी म्हणलं जाऊ द्या चला अजून थोडे. मी त्याला म्हणलं नको रे, थोडी पुढे गे. बरं म्हणला, थोडी पुढे गेली. परत म्हणलं बुडवू का बोट, बुडू. नको ना नको ना, अजून थोडी पुढे गे. थोडी पुढे मध्यावर बोट आली. आता म्हणलं बुडवणार बोट, आता बुडवणार बोट. नको ना नको ना, थोडी अजून पुढे गे ना. असं करत करत पलीकडच्या किनाऱ्यावर गेलो, टुणकन उडी मारली. म्हणलं सुटलो या वेड्याच्या तावडीतनं. आता म्हणलं मला नाही, माझा प्रयोग कॅन्सल झाला तरी चालेल. नको रे बाबा, तो माझ्याकडे बघतोय, मी त्याच्याकडे बघतोय. आता म्हणलं याची फिरकी आपण घ्यावी. मी तर सुटलेलो आहे त्याच्या तावडीतनं. म्हणून त्याला म्हणलं आता बुडव बोट, आता बुडव बोट. विनोद कसे घडतात. त्यानं उजव्या हाताचं बोट घेतलं आणि पाण्यात बुडवलं.
या वेळेला कळलं नसेल तर पुढच्या वेळेला येईन तेव्हा सांगेन उलगडून. विनोद असे घडतात. विनोदाला स्थळ काळाचं बंधन नसतं. विनोद घडतो. फक्त एक विनोद ही बुद्धी आमच्या गुरूंनी आम्हाला दिली. त्या शरद तळवलकरांचं स्मरण करायलाच पाहिजे. काय इतकी अफाट. तुम्हाला खोटं होते. मगाचं प्रश्नोत्तराचं मी तुम्हाला सांगितलं त्यावेळेला मी राहून गेलो डोक्यातनं. हे मुद्दाम आवर्जून का सांगायचं. ही माणसं किती युग घडवतात तुम्हाला सांगतो. या माणसाला पॅरालिसिसचा अटॅक आला होता आणि सकाळमध्ये या प्रश्नोत्तराचं सदर सुरू होणार होतं. पुढच्या आठवड्यात सुरू होणार आणि या आठवड्यात या माणसाला पॅरालिसिसचा अटॅक आला. आमच्याकडं सकाळनी पत्राचे गठ्ठे पाठवले ते लोकांचे प्रश्न लिहून आलेले. तर आम्ही बघत होतो रोज. पण या माणसाला पॅरालिसिसचा अटॅक आला. त्याला ॲडमिट केलं आणि आम्ही फोन केला सकाळला की आम्ही पुढच्या आठवड्यात नाही करू शकत. 1 महिना कमीत कमी यांना बाहेर पडायला लागेल. 1 महिन्यानंतर सुरू करतो. ठीक आहे म्हणले. यांना ॲडमिट केल्यावर दुसऱ्या दिवशी मला म्हणलं अरे प्रकाश इकडे ते आपलं हे कुठे ते पत्रांचे गठ्ठे आलेले. म्हटलं ते काय करायचं. नाही ते सदर सुरू व्हायचं आहे. म्हटलं अहो तुम्ही काय काळजी करू नका सांगितलं आहे आम्ही त्याला. नाही ते घेऊन ये घरनं. हट्टानं माझ्याकडनं ते घेऊन आले. मला सांगितलं घेऊन ये. अहो म्हटलं डॉक्टर ICU मध्ये आहात तुम्ही. ICU मध्ये होता माणूस. डॉक्टरला त्यांनी सांगितलं माझं हे काम आहे मी इथं करणार तुमचे काय आहे. आता ते काय बोलणार ह्या माणसाला. चालेल म्हणले. पहिल्या 5 पेपरची उत्तरं ICU मधनं लिहिलेली आहेत. लक्षात पहिल्या 5. शरीर थिजलं होतं हे शाबूत अजूनपर्यंत होतं हे. म्हणून या गुरूंचं म्हणून हे आमचे गुरु. आणि म्हणून अभिनय आणि विनोद यात खूप फरक आहे. विनोद असला कीच अभिनय येतो. अभिनय असला की विनोद आपोआप होतो. हे आमच्या गुरूंनी सांगितलं. आणि त्यासाठी कलाकार सुद्धा सक्षम व्हावा. कलाकाराजवळ नुसती विद्या असून भागत नाही. नुसती कला असून भागत नाही. कारण विद्या वेगळी कला वेगळी. विद्या बाहेरनं आपल्यात शिरते तर कला आपल्यातून बाहेर पडते. विद्येसाठी केवळ मस्तक हवं तर कलेसाठी मस्तक आणि हृदय दोन्ही हवं. विद्या देता येते सुपारीसारखी पण कला उचलावी लागते तपकिरीसारखी. विद्या जगाचं कोडं सोडवते तर कला जगाचं कोडं घडवते. आणि संगीताच्याच क्षेत्रात सांगायचं झालं तर विद्या ही तालासारखी आहे. ती शिकता येते शिकवता येते. ही घ्या चित्रकलेची ही घ्या जुडो कराटेची विद्या शिकता येते शिकवता येते. पण कला ही लईसारखी आहे. ती मुळात अंगात असावी लागते. जन्माला येताना तिथून आणावी लागते. आणि म्हणून याही पुढे जाऊन प्रस्तुत लेखक म्हणतो दिल और दिमाग इनके बीचों बीच ये आदमी का गला क्यों. मेंदू आणि हृदय यापासून समान अंतरावर माणसाचा गळा का. मेंदू म्हणजे बुद्धी वापरून अंतःकरणापासून सादर केलेली कला ज्या वेळेला या घशातनं बाहेर पडते तेव्हाच ती प्रेक्षकांच्या हृदयात जाऊन पोचते. इसलिए दिल और दिमाग इनके बीचों बीच या आदमी का गला. 3 मिनिटं चालतील अजून का नाही. नको बरं एक चांगलं छान हे होतं म्हणून म्हणलं मी तुम्हाला. चालेल का 3 मिनिटं. आई आणि बाप हीच तुलना करायची आहे. आई आणि बाप ऐका फक्त तुम्ही बस. आई आणि बाप. आई या विषयावर खूप एक्सपोजर आहे. आईला खूप एक्सपोजर दिलंय. बापाला त्या मानानं दिलेलं नाही. बाप तेवढ्याच ताकदीचा असतो परंतु आईच्या जवळपास पोचणारा असतो. जेवढं आईला एक्सपोजर आहे तेवढं बापाला मिळालेलं नाही. ते जाणवून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न. पटलं घेऊन चला नाही पटलं या कानानं ऐका त्या कानानं सोडून द्या. अहो आई ग्रेट आहेच. आईचं कोण नाकारत नाही. पहिला गुरु आई आहे. अहो आचार्य अत्रेंचं सुंदर वाक्य आहे आई असताना तिची किंमत कळत नाही आणि आई गेल्यावर कशालाच किंमत राहत नाही. हे आचार्य अत्रेंचं वाक्य आहे. आणि म्हणून आई आणि बाप. आई घराचं मांगल्य.
आई घराचं मांगल्य आहे, तर बाप घराचं अस्तित्व आहे. आईकडं अश्रूंचे पाट असतात, बापाकडं संयमाचे घाट असतात. रोजच्या शिदोरीची सोय आई करते. आयुष्याच्या शिदोरीची सोय आई आणि बाप दोन्ही करतात. आईला रडता येतं, बापाला रडता येत नाही. स्वतःची आई वारली तरी बापाला रडता येत नाही, कारण बहिणींची लग्न करायची असतात. स्वतःचा बाप वारला तरी बापाला रडता येत नाही, भावंडांना सांभाळायचं असतं. आई सर्वांसमोर रडून मोकळी होते, पण रात्री तोंड उशीत खुपसून मुसमुसत असतो तो बाप असतो, तो बाप असतो. देवकीचं यशोदेचं कौतुक जरूर करावं, देवकीचं यशोदेचं कौतुक जरूर करावं, पण त्याच वेळेला यमुना नदीच्या महाप्रचंड पुरातून डोक्यावर पाटी आणि पाटीत घातलेला कृष्णाला घेऊन येणारा वसुदेव सुद्धा तेवढाच लक्षात ठेवावा. राम कौशल्याचा पुत्र जरूर आहे, राम कौशल्याचा पुत्र जरूर आहे, पण पुत्र वियोगानं तडफडून मेला. तो दशरथ बाप होता, हेही विसरता कामा नये, हेही विसरता कामा नये. दाढी वाढलेला चेहरा बापाची काटकसर दाखवतो, दाढी वाढलेला चेहरा बापाची काटकसर दाखवतो. स्वतः जुनी फाटलेली पॅन्ट वापरतील, मुलगा सलूनमध्ये, मुलगी ब्युटी पार्लरमध्ये पैसे खर्च करते, पण दाढीचा साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणानं दाढी करतो तो बाप असतो, तो बाप असतो, तो बाप असतो. बाप सहजासहजी आजारी पडला तर दवाखान्यात जात नाही, सगळ्यांनी सांगावं लागतं जा डॉक्टरला दाखवा. तो जात नाही, त्याला माहिती आहे डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर सांगणार विश्रांती घ्या, विश्रांती घ्या, म्हणजे रजा आली म्हणजे पगार कमी, महिन्याच्या खर्चाची मिळवणी करणार कशी. ऐपत नसताना मुलांना मेडिकलला, इंजिनिअरिंगला पाठवतात. दर महिन्याच्या 1 तारखेला स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन आपल्याला नसलं तरी चालेल, पण 1 तारखेला त्याला मनी ऑर्डर करतात. काही कृतज्ञ मुलं त्याच पैशानं पबमध्ये पार्ट्या करतात, एकमेकाच्या बापाच्या नावानं टिंगल करतात. परीक्षेचा रिझल्ट लागल्यावर आपल्याला आई खूप जवळची वाटते, यश वाटणारच, कारण ती पटकन आपल्याला जवळ घेते, अंजारते, गोंजारते, पटापट मुके घेते. पण बाजारात जाऊन पेढ्याचा पुडा गुपचूप आणणारा बाप मात्र कोणाच्याच लक्षात राहत नाही, कोणाच्याच लक्षात राहत नाही. ज्या घरात करता जिवंत आहे त्या घराकडे वाकडा डोळा करून पाहण्याची कोणाची हिंमत होत नाही, कारण त्या घरातला करता जिवंत असतो. आपण रस्त्याने जात असताना आपल्याला ठेच लागली तर आई ग असं आपल्या तोंडातून येतं, पण आपण रस्त्यानं जात असताना आपल्या नकळत अचानक आपल्या समोर ट्रक आला आणि त्यांनी करकचून ब्रेक दाबले तर बाप रे असंच आपल्या तोंडातून बाहेर पडतं. छोट्या मोठ्या संकटांना आई चालते, पण मोठमोठी वादळं पेलायची असतील तर बापच आठवावा लागतो, बापच आठवावा लागतो, बापच आठवावा. मंगल प्रसंगी सगळे जण नटून थटून नवीन कपडे घालून मेकअप करून जातात, मयताला बापाला जावं लागतं. आपला मुलगा रात्री घरी उशिरा येतो तेव्हा बाप सुद्धा आईसारखा जागा असतो. आपल्या साहेबाच्या समोर मुलाच्या नोकरीसाठी लाचार होणारा बाप, आपल्या मुलीच्या स्थळासाठी दारोदार जोडे जुळणारा बाप किती ग्रेट असतो. आणि म्हणून शेवटचं वाक्य महत्त्वाचं आहे, आईच्या असण्याला आणि तिच्या आई होण्याला बापामुळेच अर्थ आहे, बापामुळेच अर्थ आहे. आई आणि बाप एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, 2 बाजू आहेत. आज एवढं बाकी धन्यवाद, धन्यवाद प्रकाश सापरे साहेब. दिवा तिकडे लागला पण प्रकाश इकडे पडला. सप्रेम नमस्कार. आणि शरद तळवळकरांच्या बद्दल मला एक किस्सा आठवतोय. इकडे शरद तळवळकर इतरांच्या प्रश्नांची उत्तरं देत होते, पण एकदा शरद तळवळकर पुढे बसले होते आणि पु ल देशपांडे समोर बसले होते. त्यांना विचारलं तुम्हाला शरद तळवळकरांबद्दल काय वाटतं, तर म्हणाले
काना मात्रा नसलेला मनुष्य आहे. अतिशय सरळ मनुष्य आहे तो. तिकडे काना मात्रा काही नाही, अतिशय चांगला आहे. आता यानंतर आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत, बक्षीस समारंभाला. आणि त्यांचे आम्ही आभार मानतो. तुम्हाला नमस्कार, सप्रेम नमस्कार. आमच्यातर्फे एक भेट, छोटीशी भेट. हॅलो, डॉक्टर महेश अभ्यंकर साहेब, त्यांना सुद्धा आमच्यातर्फे एक छोटीशी भेट. धनश्री नंदकुमार पाटील, शालांत परीक्षेत शाळेतून प्रथम क्रमांक. कै भागीरथी पेंढारकर पारितोषिक, रंगनाथ मुतालिक देसाई पारितोषिक. धनश्री थांब. तिला दुसरं एक पारितोषिक आहे, संस्कृत विषयातून प्रथम पारितोषिक. मानसी अजित महाडिक, आणि हिला धनश्रीला विभागून आहे ते बक्षीस. ती पण संस्कृत विषयात शाळेतून प्रथम क्रमांक होऊन उत्तीर्ण झालेली आहे. आचार्य उडुपी बाळकृष्ण राधाबाई पारितोषिक. नंतर सन्मित्र विद्या मंदिर सांगितलं ना, अजित ती आली ना, ती नाव सांगितल्यानंतर आली ना. सन्मित्र विद्या मंदिर. भविष्या शीतल, ती आलेली नाही आहे, तिला शाळेतून प्रथम क्रमांक आहे. स्वाती आधारकर पारितोषिक. नंतर शिवराज अजित वर्तक, शालांत परीक्षा शाळेतून प्रथम क्रमांक. मंदारमाला वसंत देसाई पारितोषिक. भविष्याला आणखीन एक पारितोषिक आहे, पण ती आज आलेली नाही आहे. तिला शालांत परीक्षेत गणितामध्ये प्रथम क्रमांक आहे. मंदारमाला वसंत देसाई प्रथम पारितोषिक तिला मिळालेलं होतं, पण ती आज उपस्थित नाही आहे. शिवराज अजित वर्तक, शालांत परीक्षेत संस्कृतमध्ये प्रथम क्रमांक. कै रंगनाथ मुतालिक पारितोषिक, आचार्य उडुपी बाळकृष्ण राधाबाई पारितोषिक. प्रज्ञा बोधिनी हायस्कूल. थांबा. भावना प्रसाद गुप्ता, शालांत परीक्षेत प्रथम क्रमांक. कै अमर चंद्रकांत नेने पारितोषिक, लक्ष्मीदेवी रंगनाथ मुतालिक पारितोषिक. नंतर पूजा सीताराम देवासी, पूजा सीताराम देसाई आणि मिस ग्रीष्मा विनायक कडू या दोघींना विभागून पारितोषिक आहे. शालांत परीक्षेत मराठीत प्रथम क्रमांक. लक्ष्मीदेवी रंगनाथ मुतालिक पारितोषिक. ती आज आलेली नाही आहे. पूजा आली आहे. ग्रीष्मा कडू आली आहे. हां. नंतर पहाडी माध्यमिक स्कूल, जयस्वाल आकांक्षा सुनील. जयस्वाल आकांक्षा सुनील, शालांत परीक्षेत प्रथम क्रमांक. कै अमर चंद्रकांत नेने पारितोषिक, निशा गर्गा मेमोरियल फंड पारितोषिक, फाल्गुनी रवी देसाई पारितोषिक. जयस्वाल थांब. अरे फाल्गुनी, आकांक्षा दुसरं पण आहे ना तिला पारितोषिक. टाकली. मला सांगायचं ना. वैशाली चेन्नावस शिंदे, शालांत परीक्षेत कन्नड विषयात प्रथम क्रमांक. फाल्गुनी रवी देसाई पारितोषिक, आचार्य रंगनाथ उडपी पारितोषिक.
मोरे पंचशिला बाळासाहेब, इयत्ता 9वी, गणित विषयात प्रथम क्रमांक, कै भास्कर सदाशिव पाडगावकर पारितोषिक. काय सगळ्यांना काय उंबरसाडे दिशा लक्ष्मण, इयत्ता 9वीत, गणित विषयात द्वितीय क्रमांक, कै भास्कर सदाशिव पाडगावकर पारितोषिक. पंचशिला बाळासाहेब मोरे, तिला आणखी एक. हॅलो. हॅलो. पंचशिला बाळासाहेब मोरे, इयत्ता 9वीमध्ये पहिला क्रमांक, कै पद्माकर ठाकूर पारितोषिक. समीक्षा संतोष कांबळे, इयत्ता 9वीमध्ये द्वितीय क्रमांक, पै पद्माकर ठाकूर पारितोषिक. अभि गोरेगावकर इंग्लिश स्कूल, कुमार तेजस सुनील सिमन आणि ओजस अमित देसाई या दोघांना विभागून पारितोषिक आहे. शालांत परीक्षेत शाळेतून प्रथम क्रमांक, कै लता हेमचंद्र देशमुख पारितोषिक, श्वेता मनोहर धुरंदर स्मरणार्थ पारितोषिक. तेजस सुनील सिमन, अरे आहे दोन आहेत त्याला ना. कुमार तेजस हां हां आहे ना, इकडे पण आहे ना, दुसरं पण आहे ना, त्याला पण आहे, इकडे पण आहे. हा हे ओजस ओजस झाला, हे बघ, ओजस झाला ओजस आले. ओजसला द्या. ओजस अमित देसाई, शालांत परीक्षेत शाळेतून प्रथम क्रमांक, लता हेमचंद्र देशमुख पारितोषिक, श्वेता मनोहर धुरंदर स्मरणार्थ पारितोषिक. तेजस परत येईल ना, आता कुलदीप ना आहे ना, हे दिलं एकच ते झालं. झालं. कुलदीप सिंग दिवाण हायस्कूल, आर्यन किरण जाधव, शालांत परीक्षेत शाळेतून प्रथम क्रमांक, कै खानोलकर स्मरणार्थ पारितोषिक. आर्यन किरण जाधव, गणित विषयात प्रथम क्रमांक, झालं एकत्र केलं. हां. ऋषभ अरविंद महाडिक, इंग्रजीत प्रथम क्रमांक, रामचंद्र पुरंदरे पारितोषिक. नंतर विवेक विद्यालय, मास्टर श्रीनाथ व्यंकटनारायण, शालांत परीक्षेत शाळेतून द्वितीय क्रमांक, मनीष वसंत देसाई पारितोषिक. आर्या शिवाजी आणि शुक्ला अमृता या दोघांना विभागून पारितोषिक आहे. शालांत परीक्षेत इंग्रजीत प्रथम क्रमांक, मनीष वसंत देसाई पारितोषिक. विवेक विद्यालय, विवेक विद्यालय नाही आहे. सर्वोदय बालिका विद्यालय, मीनाक्षी कमलेश कुमार राव, 8वीत प्रथम क्रमांक, कै कांतादेवी अग्रवाल पारितोषिक. मग सर्वोदयची दुसरी एक मुलगी आहे, स्वीटी कुमारी संजीव कामत, 9वीत प्रथम क्रमांक, कांतादेवी अग्रवाल पारितोषिक. सेंट थॉमस हायस्कूल, अनंत संजय कुरियन, 8वीत प्रथम क्रमांक, श्रीमती उषा महेंद्र गोयल पारितोषिक. मग सेंट थॉमसचा दुसरा आहे सिंग अनुष्का,
9वीमध्ये प्रथम क्रमांक श्रीमती उषा महेंद्र गोयल पारितोषिक. सेंट थॉमस हायस्कूल. सेंट थॉमस. सगळ्या विद्यार्थ्यांचं आमच्या संघातर्फे अभिनंदन आणि त्यांना नंतरच्या आयुष्यामध्ये शुभेच्छा. आता आपले पाहुणे, नाही पाहुण्यांचं हे आहे ना. आता डॉक्टर महेश अभ्यंकर साहेब तुम्हाला 2 शब्द सांगतील. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. याचा अर्थ सर्वजण सुखी होत, कुणालाही दुःख मिळू नये, सगळ्यांचं भलं हो आणि प्रत्येकाला आरोग्य चांगले मिळो. आता ही जी 10वी 11वी 12वी ही जी वर्ष आहेत त्या 3 वर्षावर आपलं पूर्ण पुढचे 50 वर्षही घडतात. म्हणजे 6वीतनं आपण 7वी येतो, 7वीतनं 8वी येतो, असं करत करत पल्ला गाठत आपण 10वीपर्यंत आलेलो असतो. पण 10वी 11वी 12वी जी 3 वर्ष आहेत आणि त्याच्यानंतर कॉलेजची काही 3 वर्ष असतील, तर वयाच्या 18 पासून वयाच्या 25 पर्यंत जी काही 6-7 वर्ष आपण आपल्या करिक्युलममध्ये घालणार आहोत त्याच्या बेसिसवर आपलं 50 वर्षाचं आयुष्य हे घडतं. त्यामुळे ही 6 वर्ष ही विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये कलाटणी देणारी वर्ष असतात. माझ्या वैयक्तिक बाबतीमध्ये आता मुंबई केवढं मोठं आहे, मालवणसारख्या छोट्या गावातनं त्यावेळेला 10वीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिला होतो, 12वीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिला होतो आणि त्यावेळेला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये 97 मार्क्स मिळवून मी मालवणवरनं मुंबईला KM ला आलो. आणि त्यावेळेला मला मॅथ्सला 98 मार्क्स होते, त्यामुळे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची ॲडमिशन मी व्हिजिट यायची नाकारली आणि त्याच्यानंतर MBBSची KMची ॲडमिशन घेतली. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला स्वतःला मोठी स्वप्न बघितली पाहिजे. जर आपल्याला काहीतरी मोठं आयुष्यात अचीव करायचं असेल, वयाच्या 45 वर्षाला 50 वर्षाला काहीतरी मोठं अचीव करायचं असेल तर मोठी स्वप्न बघितली पाहिजे. अब्दुल कलामांनी मोठं स्वप्न बघितलेलं. आणि आता रिसेंट जर एक्झाम्पल जर बघितली तर सध्या एक क्रिकेटर आलाय IPL मध्ये, वैभव सूर्यवंशी. त्या वैभव सूर्यवंशी वय किती आहे त्याचं? 14-15 वर्षाचं आहे. वयाच्या 10व्या वर्षी त्याने काय सुरू केलं? त्याच्या वडिलांनी त्याचे जे 6 मित्र होते त्यांना सांगितलं की दररोज वैभवला 100 बॉल्स टाकायचे आणि अशा प्रकारे 6 मित्र त्याला 100 बॉल्स टाकायचे. दररोज 600 बॉल्सची प्रॅक्टिस करायचा तो. दररोज 600 बॉल्सची प्रॅक्टिस करून करून पुढच्या 5 वर्षामध्ये वैभव सूर्यवंशी घडला आणि जेव्हा 1 कोटी रुपये घेऊन तो IPLच्या मध्ये मॅचमध्ये आला त्याने 35 बॉलमध्ये सेंचुरी मारली आणि मोहम्मद आपला सिराजला पहिल्या बॉलला 6 मारला. आणखीन एक बुद्धिबळपटू जो आहे आपला, कोण आहे बुद्धिबळपटू? गुकेश. वयाच्या 12व्या वर्षी तो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन झाला आणि त्यावेळेला विश्वनाथ आनंदने त्याला बक्षीस दिलं वर्ल्ड चॅम्पियनशिपचं. आणि तेव्हा विचारलं की काय करायचं पुढे? त्याने म्हटलं मला यंगेस्ट वर्ल्ड चॅम्पियन व्हायचं. आणि वयाच्या 18व्या वर्षी तो यंगेस्ट वर्ल्ड चॅम्पियन झाला. म्हणजे जेव्हा त्याने स्वप्न बघितलं की मला वर्ल्ड चॅम्पियन व्हायचं यंगेस्ट, आणि 12 ते 16 हा जो कालावधी होता हा फक्त एक प्रक्रिया होती, एक प्रोसेस होती. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी, तुम्ही आर्ट्स घ्या, कॉमर्स घ्या, सायन्स घ्या, काही जरी कुठलं क्षेत्र निवडलं, प्रत्येक क्षेत्रामध्ये जे काय एक्सलन्स ज्याला मानला जातो त्या क्षेत्रामध्ये अचीव केलेली सर्वात हायेस्ट कॅलिबरची जी माणसं आहेत ती आपली आयडॉल्स झाली पाहिजे. त्या आयडॉल्सला समोर ठेवून घरात त्याचे फोटो लावायचे, त्यांचे फोटो लावायचे घरात, म्हणजे ते दृश्य स्वरूपात आपल्या भोवती दिसतात. तर ही सर्वात पहिली गोष्ट आवश्यक आहे. अब्दुल कलाम काय म्हणतात? ड्रीम ड्रीम ड्रीम, द ड्रीम्स विल ट्रान्सफॉर्म इनटू थॉट्स, द थॉट्स विल ट्रान्सफॉर्म इनटू ॲक्शन. स्वप्न बघायला लागली की आपल्या मनात विचार सुद्धा त्या स्वप्नासारखे होतात
आणि जसे तुमचे विचार मनामध्ये मोठे विचार यायला लागतात तशी तुमच्याकडनं घडणारी कृती जी असेल ती कृतीसुद्धा मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे सर्वात पहिलं इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना तुम्ही यश मिळवलेलं आहे, नो डाऊट अबाउट दॅट. परंतु तुमच्यातनं एक अतिशय उत्कृष्ट व्यक्ती जी भारताला जगामध्ये रिप्रेझेंट करेल अशा व्यक्ती घडवायच्या असतील तर मोठं स्वप्न बघितलं पाहिजे. आता हे स्वप्न नुसतं बघून चालत नाही, नुसतं स्वप्न बघून चालत नाही कुठल्या आयुष्यामध्ये, तर त्या स्वप्नाला कृतीची जोड लागते. आणि त्याच्यासाठी एक सुंदर प्रिन्सिपल आहे, त्या प्रिन्सिपलचं नाव आहे कॅश प्रिन्सिपल. KASH, कॅश. द फर्स्ट K स्टँड्स फॉर नॉलेज. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखी कुठली गोष्ट नाही आहे. ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अत्युच्च लेव्हलला पोहोचायचं असेल त्याचं नॉलेज हे फार इम्पॉर्टंट आहे. त्याचं ज्ञान मॅक्झिमम मला कसं मिळवता येईल, आणि ज्याच्याकडे ज्ञानाचा साठा असेल तो जगावर राज्य करणार. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ज्ञान, नॉलेज. द सेकंड इम्पॉर्टंट पार्ट इज S. S स्टँड्स फॉर स्किल्स, कौशल्य. एखादी गोष्ट अचीव करायची असेल तर त्या गोष्टीला लागणारी कुठली कुठली कौशल्य आहेत ती कौशल्यामध्ये आपल्याला अत्युच्च स्थान करायचं. आता सध्याच्या काळात सूर्यकुमार यादव हा खेळाडू तुम्ही बघितला असेल. आता या सूर्यकुमार यादवबद्दल कुठला प्लेअर आहे म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, 360 डिग्रीज. 360 डिग्रीज प्लेअर म्हटलं जातं. याचं कारण काय, सूर्यकुमार यादव या 360 डिग्रीज अँगलमध्ये कुठेही शॉट मारू शकतो. मग तो असा स्ट्रेट ड्राईव्हही मारू शकतो आणि असं करून विकेट किपरच्या वरती सुद्धा 6 मारू शकतो. फार डिफिकल्ट आहेत या गोष्टी. तर या सूर्यकुमार यादवचं एक्झाम्पल का सांगतोय, याचं कारण आहे विराट कोहलीला 5-5 वर्ष लागली, गिलला 4 वर्ष लागली, रोहित शर्माला 5 वर्ष लागली, या सगळ्यांना कॅप्टन बनायला 4-4, 5-5 वर्ष लागली. परंतु सूर्यकुमार यादव हा फक्त 45 मॅच खेळून इंडियाच्या T20 टीमचा कॅप्टन झाला. भाषेवर प्रभुत्व मिळणार तेव्हा तुम्ही लोकांमधला संवाद, मग तुम्ही डॉक्टर झालात तर डॉक्टर आणि पेशंटचा संवाद, जर तुम्ही बिझनेस सुरू केला तर बिझनेस आणि कस्टमरचा संवाद, जर तुम्ही एका बँकेचे हेड झालात तर बँकेचे कस्टमर आणि त्यांचा संवाद, कुठलंही क्षेत्र घ्या, माणसं आजूबाजूला असतात, त्यांचे संवाद साधण्यासाठी तुम्हाला कम्युनिकेशन इम्पॉर्टंट पाहिजे. कोलॅबोरेशन, एकटं काम करणं सोपं आहे, परंतु एकत्रित येऊन काम करणं हा वेगळा भाग आहे. तर या सगळ्या गोष्टीत स्किल्स इम्पॉर्टंट असतात. तर जो करिअर निवडाल त्या करिअरमध्ये ही 10 स्किल्स इम्पॉर्टंट आहे, आणि त्या 10 स्किल्समध्ये मी 10 आउट ऑफ 10 कसं मिळवेन, ही दुसरी गोष्ट. कॅशमधलं तिसरं आहे म्हणजे हॅबिट्स. H स्टँड्स फॉर हॅबिट्स. चांगल्या सवयी लावणं इम्पॉर्टंट. चांगल्या सवयी लावणं, कारण चांगली सवय ही माणसाला अत्युच्च लेव्हलला घेऊन जाते. सचिन तेंडुलकरची एक स्टोरी सांगतो. वानखेड्याला त्याच्या आयुष्यातल्या करिअरची शेवटची मॅच होती. सचिन तेंडुलकरच्या आयुष्याची शेवटची मॅच होती आणि आदल्या दिवशी तो नेट प्रॅक्टिस करत होता. आदल्या दिवशी नेट प्रॅक्टिस करत होता आणि तिकडे ते 2-3 प्रेसवाले आले, जर्नलिस्ट. ते म्हणाले, हो तुम्ही आता 100 सेंचुऱ्या मारल्यात, 50,000 रन्स काढलेत विविध क्षेत्रात, रणजीमध्ये लाखो रन्स काढले, एवढे रन्स काढलेत, एवढं रन मशीन आहात तुम्ही, शेवटची मॅच आहे आणि नेट प्रॅक्टिस. तर तेव्हा सचिन तेंडुलकरने सांगितलं, आत्तापर्यंत एकही मॅच मी नेट प्रॅक्टिस शिवाय खेळलो नाही. याला म्हणतात एक्सलन्स. याला एक्सलन्स म्हणतात. म्हणूनच तो एकच प्लेअर आहे की ज्याला भारतरत्न दिलं जातं. भारतरत्न अत्युच्च अवॉर्ड मानलं जातं. कुठल्याही खेळाडूला दिलेलं नव्हतं, परंतु सचिन तेंडुलकरला दिलं गेलं. चांगल्या सवयी इम्पॉर्टंट आहेत. एखादा प्रोग्राम असतो, त्या प्रोग्रामला आत्तापर्यंत आता त्यांनी सांगितलं की देशभरात विदेशात 1700 मेडिकल व्याख्यानं दिली आणि आत्तापर्यंत एकाही मेडिकल व्याख्यानाला किंवा सामाजिक व्याख्यानाला मी लेट जात नाही. 15 मिनिटं आधी येऊन बसतो. ही माझी सवय आहे. मग बाहेर फ्लड आला, पूर आला, तरी सुद्धा त्या पुरातनं वाहत येऊन मी इथे उभा राहीन. या नीटच्या पुस्तकात लिहिलंय मी, सकाळी 5 वाजता उठायचं, 5 AM क्लब. माझी आई गजर करायची, गजर लावायची आणि 5चा गजर झाला, चहा ठेवला की ती म्हणायची, महेश चहा झालाय. ताडकन उठायचं मी आणि पूर्ण वर्षभरात एकदा सुद्धा मी तो चहा ओतू दिला नाही. हे माझं क्रेडिट आहे.
आता तीच जी सवय होती ती सवय मी माझ्या मुलीलाही सांगितली. म्हटलं बघ 5 वाजता सकाळी उठलीस तर तुझ्याकडे बरेच तास राहतील. सकाळच्या 2 तासात अभ्यास केलास असं जर तू 365 दिवस केलंस 720 तास तू जास्त अभ्यास करशील आणि त्या 720 तासाचं रूपांतर तुला स्कोअरमध्ये होणार आहे. तिलाही थोडं पटलं मनाला. तिने सुद्धा 5 AM क्लब जॉईन करण्याचं ठरवलं आणि 11वी-12वीच्या नीट प्रिपरेशनमध्ये तिनेही हा 5 AM क्लब जॉईन केला. फक्त माझ्या आई एवढा मी स्ट्रिक्ट नव्हतो. मी 4:45चा गजर करायचो. 4:45चा गजर करायचो, चहा ठेवायचो, तिला उठवायचो. ती अभ्यासाला बसली आणि चहा ठेवला की 4:15ला मी झोपायला जायचो. तरी 5 AM क्लबची सवय असेल, रेग्युलर अभ्यास करण्याची सवय असेल, फिजिकल फिटनेसची सवय असेल, म्हणजे माझ्या बाबतीत माझ्या घरामध्ये माझ्या वडिलांची उंची होती 5 फूट आणि माझ्या आईची होती 4'11" आणि बहिणीची 4'10". मी जेव्हा 11वी जॉईन केली म्हटलं या तिघांबरोबर लागलो ना तर मी सुद्धा 5 फूटच राहणार. म्हटलं काहीतरी वेगळं केलं पाहिजे. तर माझ्या 11वी-12वीच्या अभ्यासाच्या बरोबरच मी तिथे जाऊन अर्धा तास काही ना काहीतरी, आपल्याकडे डबल बारच होते, जास्त काही नव्हतं, त्या डबल बारवर हे करायचो आणि पूर्ण स्ट्रेंथनिंग एक्झरसाईज वगैरे स्वतःहूनच करायचो आणि काही करून त्या 11वी-12वीमध्ये माझी उंची 5'5" नेऊन ठेवली. आता त्यांनी म्हटलं की तो आपला त्याने उंची चांगली गाठली पण तेवढी उंची मला गाठता आली नाही. तर चांगल्या सवयी चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी कामाच्या आहेत. आणि सर्वात चौथी जी गोष्ट आहे कॅश म्हणली ती म्हणजे ए स्टँड्स फॉर ॲटिट्यूड. दर वेळेला आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं. कुठलीही गोष्ट करायची असेल तर मी ती करणारच. जर तुम्ही 83 हा मूवी बघितला तर त्या 83 मूवीमध्ये कपिल देव नेहमी म्हणत असतो आय हैव कम हियर टू विन. हम किस लिए आए इधर, मग खेळणे के लिए नहीं आए, आय हैव कम टू विन. तर ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं असेल त्या क्षेत्रामध्ये हाऊ आय कॅन विन, नॉट जस्ट प्ले. नीट एक्झाम द्यायची असेल तर नीट एक्झाम देण्यासाठी देऊ नका. कॉमर्स करायचं असेल तर कॉमर्स करण्यासाठी म्हणून करू नका. तर त्याच्यामध्ये श्रेष्ठत्व कसं प्राप्त करता येईल आणि तो ॲटिट्यूड नेहमी ठेवला पाहिजे. आणि हा ॲटिट्यूड जो आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट तीच आपल्याला वरच्या लेवलला घेऊन जाते. त्यामुळे आयुष्यामध्ये चांगलं करिअर घडवण्यासाठी कॅश प्रिन्सिपल लक्षात ठेवा. चांगलं नॉलेज, वेगवेगळ्या चांगल्या स्किल्स, चांगल्या सवयी ज्या आपल्याला मोठं बनवतील. आणि चौथी गोष्ट मध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. नेहमी काहीतरी मोठं करण्याची स्वप्न बघणं आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं हे फार आवश्यक आहे. आणि जर तुम्ही या गोष्टी फॉलो केल्यात तर एक 20 वर्षानंतर जेव्हा ज्येष्ठ नागरिक संघाचा इथे कार्यक्रम असेल तुमच्यातलाच एखादा इथे स्पीकर असेल. तर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. प्राइजेस फार इम्पॉर्टंट आहे. मी ज्येष्ठ नागरिक संघ पूर्ण टीमचं खरंच कौतुक करतो. त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण ही छोटी छोटी जी कौतुकाची थाप असते ती माणसाला फार मोठं बनवून जाते. माझ्या वडिलांची एक सवय होती की लहानपणापासून ते काही जरी प्राईज मिळालं तर यादीत लिहून ठेवायचे. आणि त्यावेळेला कसं होतं की बाबा संस्कृत आता चांगले प्राइजेस देतात, मला आवडलं. नाही तर आमच्या शाळेत कसं होतं 1000 रुपये एकाने दिलेले होते, त्याचे जे व्याज यायचं तर त्या 1000 रुपयाचं किती व्याज येणार, 10 रुपये येईल, 20 रुपये येईल. त्या 20 रुपयात 3 बक्षीस असायचे. तर ते माझ्या वडिलांनी लिहून ठेवायचे. 8वीत महेशला 5 रुपये संस्कृतला मिळाले. अशा प्रकारे सगळी त्यांनी अशी छोटी छोटी लिहून ठेवलेली होती. त्यामुळे कुठलंही छोटं बक्षीस जे असेल ते कायम आपल्याला फार प्रेरणा देतं. पहिलीत असताना माझा किस्सा सांगतो. पहिलीत होतो, शेवटची एक्झाम होती आणि त्या एक्झाममध्ये पळून आलो. एक्झामचा मराठीचा पेपर होता आणि मी पळून घरी परत आलो. आई म्हणाली काय झालं, मला फार टेन्शन आलं. मला आई परत घेऊन आली. मग त्या सावंतबाई फार चांगल्या होत्या, मला मागे बसून दे, त्याला लिहून दे, पाटी द्या. पाटी आणि याच्यावर मागे बसून पेपर लिहिला. मग दर पेपराला आई यायची, हा पळून येऊ नये म्हणून. मग एकदा एक अर्धा पाऊण तास झाला की मग ती परत जायची. अशा प्रकारे ती पहिलीची एक्झाम दिली. आणि जेव्हा रिझल्ट आला, रिझल्टमध्ये 10 नंबर, 9 नंबर, 8 नंबर असे डिक्लेअर करायला चालू झाले. 2 नंबरापर्यंत वर्गातले पूर्ण हुशार विद्यार्थी संपलेले. लोकांना कळत नव्हतं मुलांना की कोण पहिला आहे. आणि सावंतबाई म्हणाला पहिला नंबर महेश अभ्यंकर. आणि त्यावेळेला मला
14 रंगांची खडू पेटी होती. त्याच्यावेळी त्यांनी 24 रंगांची खडूची पेटी दिलेली. पुढे मी 10 वर्ष जपून ठेवलेली, कारण हे माझं पहिलं बक्षीस होतं. तर त्यामुळे जे काय बक्षीस असेल ते बक्षीस कौतुकाचं थाप म्हणून स्वीकारायचं, आनंद भोगायचा आणि वर्षानुवर्षे स्वतःची प्रगती करत राहायची. हे फार इम्पॉर्टंट आहे. विनोदाचा उत्कृष्ट प्रोग्राम झाला, राईट. त्यांच्यासाठी टाळ्या झाला पाहिजे सर. आणि सर्व विद्यार्थ्यांना कधी ना कधी त्यांच्या आयुष्यात जर तुम्ही अशी मोठी अचिव्हमेंट केलीत तर लोक म्हणतील दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जवळ. थँक्यू. धन्यवाद सर. खूपच मुलांसाठीचं जे मार्गदर्शन हवं असतं अशा वेळेला, त्यांना जो आत्मविश्वास हवा असतो तो सरांच्या बोलण्यातून मला वाटतं सगळ्यांना मिळाला असेल. सर खूप खूप धन्यवाद तुमचे. आता आपण शेवटच्या आणि आपले आपटे सर, त्यांनी तर विनोदाचा धबधबाच म्हणजे सगळ्यांची करमणूक एवढी सुंदर केली. सगळेजण एवढे त्याच्यामध्ये तल्लीन झाले होते. 1 तास कसा गेला कोणालाही कळलं नाही. सगळ्यांनी छान मूड त्यांचा झाला आणि मग बक्षिसं घेताना सुद्धा सगळ्यांना आनंद वाटला. त्याबद्दल आपटे सर तुमचेही धन्यवाद. आता आपण धन्यवादाच्या शेवटच्या कार्यक्रमाकडे येतोय. एक तर तुम्ही सर्वजण कार्यक्रम उत्तमरित्या एन्जॉय केलात, इथे शेवटपर्यंत थांबलात, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे, प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद. त्यानंतर आपल्याला हा जो हॉल आपल्या पहाडी शाळेने दिला आहे त्याही लोकांचे धन्यवाद. आपला जो हा माईक आहे, त्यांचे साऊंड सिस्टीमचे जे कोणी असतील, मला त्यांचं आत्ता नाव माहिती नाही आहे, त्यांचेही धन्यवाद, कारण याच्याशिवाय आम्ही तुमच्यापर्यंत पोचूच शकणार नव्हतो. त्यांचे सुद्धा धन्यवाद मी देते. आणखीन महत्त्वाचा मुद्दा असा तुम्हाला आता एक सांगायचे मला माहिती, मागे सरांची 2 पुस्तकं ठेवलेली आहेत. ती म्हणजे नीट आणि इमोजी, बरोबर आहे ना सर? 2 पुस्तकं ठेवलेली आहेत. कोणाला घ्यावीशी वाटतील त्यांनी घ्यावीत, ती अवश्य वाचा. मी त्यांचं इमोजी वाचले पण अजून नीटला म्हणजे नाही आहे माझ्याकडे, मी नक्की घेईन. तर नीट हे पुस्तकसुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे आणि इमोजीसुद्धा खूप सुंदर पुस्तक आहे की जे करोना काळामध्ये त्यांच्या अनुभवांवर आधारित आहे. करोना काळ सगळ्यांना आठवला तरीसुद्धा भीतीची एक लाट आपल्या शरीरात निर्माण होते. तेही पुस्तक तुम्ही घ्यावं अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि कोणाचे राहिले असते आमचे फोटोग्राफर नेहमीचे, त्यांचे पण धन्यवाद देते, कारण ते इतक्या उत्साहाने कार्यक्रमाला येतात आणि खूप सुंदर फोटोग्राफी करतात. आम्हाला नेहमीचा त्यांचा अनुभव आहे, त्यांचेही मी धन्यवाद देते. त्या जनगणमन होणार आहे आणि नंतर आपण जाऊया. सर्वांनी एकत्र म्हटलं तरी चालेल. हो चालेल चालेल. सगळ्यांनी शांत उभं राहा. मी सुरुवात करते आणि मग बाकीच्यांनी म्हणायला सुरुवात करूया. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे.
काय